ठीक आहे. चालू करूया आजच्या सेशनला. आज आपण जे काय फनेल यूज केला जातो म्हणजेच काय, इंस्टाग्रामवरती जेव्हा ऍडव्हर्टाइज रन होते तेव्हा कोणती तरी एक सिस्टीम फॉलो केली जाते. ठीक आहे. मग ते स्मॉल बिझनेस ओनरसाठी असेल किंवा मोठा बिझनेस असेल, एखाद्याचा पूर्ण ऑल ओव्हर इंडिया त्याची ऍडव्हर्टाइज चालू असेल, किंवा एखाद्याची छोट्याशा तालुका लेवलला किंवा जिल्हा लेवलला कोणती तरी ऍडव्हर्टाइज चालू असेल, तर त्याच्यासाठी मेटावरती किंवा इंस्टाग्राम फेसबुकवरती सिस्टीम फॉलो केल्या जातात, जेणेकरून जे काही आपण पैसे लावतो आपल्या ऍड्स वरती तर त्याच्या थ्रू आपल्याला रिझल्ट चांगले भेटावे. ठीक आहे. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजेच काय, आपण जे काय ऍडवरती पैसे लावतो सगळे आपले जे काय डेली बजेट असेल 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, त्याच्या थ्रू पूर्णपणे उपयोग त्या बजेटचा आपण करून घ्यावा. याच्यासाठी सिस्टीम्स वगैरे फॉलो केले जातात मेटावरती, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट वगैरे चांगले भेटतात. त्या सिस्टीमला फनेल असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. मग त्या सिस्टम मोठ्या बिझनेसमध्ये पण युज केल्या जातात आणि छोट्या बिझनेसमध्ये पण युज केल्या जातात. आपण प्रत्येक सिस्टीम बघणार याच्यामध्ये, की मोठे बिझनेस असं असतात ते कोणती सिस्टीम फॉलो करतात, किंवा समजा एखादा छोटा बिझनेस आहे, 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये, 500 रुपये असं डेली त्यांचं बजेट आहे, तर त्यांनी कोणत्या सिस्टीम फॉलो केल्या पाहिजेत, कोणत्या स्ट्रॅटेजी युज केल्या पाहिजेत, ह्या आज आपण पूर्णपणे डिस्कस करणार आहे. आजचं सेशन थोडंसं थिअरिटिकल होईल, त्याच्यामुळे जरासा लक्ष देऊन ऐका. ठीक आहे. मॉड्यूल 2 वरती ठीक आहे. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप. ठीक आहे. आता व्हॉट्सअप याच्यावरती ह्या तिन्ही प्लॅटफॉर्मवरती एकाच ह्याच्यावरून ऍडव्हर्टाइज रन केली जाते, ती असते आपली मेटा. ठीक आहे. एकच प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरच आपली पूर्णपणे तिन्ही प्लॅटफॉर्मवरती ऍडव्हर्टाइज रन केली जाते. आता जेव्हा आपण ह्या प्लॅटफॉर्मवरती ऍडव्हर्टाइज रन करतो, त्याच्यावरती असंच नाही की एक ऍडव्हर्टाइज रन केली, 100 रुपये बजेट दिले, एक दिवस रन केली, रिझल्ट नाही आले म्हणून बंद केली. ठीक आहे. अशी सिस्टीम फॉलो करून चालत नाही. जर तुम्ही तशी सिस्टीम कोणत्या फॉलो केली असतील आधी, किंवा एखाद्या बिझनेस ओनरकडून तुम्ही ऐकलं असेल की मी मेटावरती ऍडव्हर्टाइज रन केली पण मला रिझल्ट काही चांगले भेटत नाही, कारण याचं मागचं हेच असतं की त्यांनी जी काही सिस्टीम असते, प्रॉपर जी काही फनेल वगैरे असतो, तो त्यांनी फॉलो केलेला नसतो. ठीक आहे. किंवा त्यांचा छोटा बिझनेस असेल तर रिटार्गेटिंग एक स्ट्रॅटेजी आहे, तर ती त्यांनी स्ट्रॅटेजी फॉलो केलेली नसते, त्याच्यामुळे त्यांना रिझल्ट वगैरे चांगले भेटत नाहीत आणि त्याच्यामुळे ते मेटावरती ऍडव्हर्टाइज रन करायचं बंद करतात. पहिले मी तुम्हाला फनेल सिस्टीम समजून सांगतो की मेटावरती जेव्हा ऍडव्हर्टाइज रन करतात तेव्हा फनेल थ्रू कसं जाऊ शकता तुम्ही, किंवा फनेल स्ट्रॅटेजी आहे ती कशी युज करू शकता. ठीक. आता इथे मी तुम्हाला एक हे दाखवतो. इथे तुम्हाला एक डायग्राम दाखवतो, डायग्राम थ्रू तुम्हाला ते फोटोमध्ये व्यवस्थित समजून जाईल. राईट. ओके. आता हा जो काय आहे तुम्हाला पुढे तुमच्या एक इमेज दिसत असेल किंवा डायग्राम दिसत असेल, ती डायग्राम आहे तुमच्या फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप याच्यावरती किंवा मेटा ऍडव्हर्टाइजवरती जो काय फनेल फॉलो केलं जातं. जर तुमचं बजेट मंथली 30,000च्या वरती असेल तर, ठीक आहे, तर तुम्हाला फनेल थ्रू गेला तर रिझल्ट चांगले भेटतात. हा फनेल आता म्हणलं काय आहे, कसा फॉलो करतात, किंवा याच्या मागच्या स्ट्रॅटेजीज काय असतात, किंवा याच्या मागची जी काही सायकोलॉजी आहे ऍड रन करताना, तर ती काय असते. ठीक आहे. फनेल म्हणजेच तुमच्या घरामध्ये मराठी भाषेमध्ये नरसळ, जे काय आपण पाणी भरण्यासाठी ड्रम मध्ये वापरतो, किंवा गाड्यांमध्ये पेट्रोल डिझेल भरण्यासाठी मोठ्या वाहनांमध्ये ते नरसळ युज केलं जातं, त्याच्यासारखी तुम्हाला इथे डायग्राम दिसते. ठीक आहे. आता ही डायग्राम तुम्हाला इंस्टाग्राम फनेल मध्ये तुम्ही कशी युज करू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीची स्टेज असते. आपण जेव्हा आपल्या फनेलची डायग्राम बघेल तेव्हा ते असं सगळ्यात वरच्या साईडला पूर्णपणे वाईड असतं. जसं जसं खाली जाईल तसं ते अजून नॅरो होत जातं, आणि सगळ्यात बॉटमला आहे ते पूर्णपणे नॅरो असतं. बरोबर. म्हणजेच एक फिल्टर लावल्यासाठी असं लावल्यासारखं आपण एक फनेल त्याच्यामध्ये फॉलो करू. बरोबर. अवेअरनेस देतात. जेव्हा सगळ्यात वरचं जे काही पार्ट आहे आपल्या फनेलचा, फेसबुक, इंस्टाग्राम ऍडव्हर्टायझिंग रन करताना वरचा पार्ट सगळ्यात वाईड असतो. म्हणजेच काय असतो, सगळ्यात मोठा पार्ट असतो वरचा पार्ट. म्हणजेच इथं आपली जे काही ऑडियन्स साईज असते, आपण जे इथं काय टार्गेटिंग वगैरे करतो, ते भरपूर वाईड असतं. म्हणजेच इथं ऑडियन्स साईज सगळ्यात जास्त असते. तुम्ही ज्या लोकांना तुमची ऍडव्हर्टाईज दाखवताय, समजा 1,00,000 लोकांपर्यंत तुमची ऍडव्हर्टाईज तुम्हाला पोहोचवायची, तर सगळ्यात फनेलचा जो काही सगळ्यात, किंवा आपलं जे काही पहिलं कॅम्पेन असतं त्याच्यामध्ये आपण सगळ्यात जास्त ऑडियन्सला आपली ऍडव्हर्टाईज दाखवतो. हे जे काय पार्ट असतो, सगळं पहिलं आपलं जे काही कॅम्पेन असतं अवेअरनेस कॅम्पेन, ते फक्त अवेअरनेस साठी असतं. हे मी तुम्हाला फनेलचं सांगतो. याच्यामध्ये शॉर्टकट्स पण आहेत, ते पण तुम्हाला मी समजून सांगेन. जनरली स्मॉल बिझनेस ओनर्स आहेत ते डायरेक्टली शॉर्टकट युज करतात, कारण फनेल जेव्हा आपण युज करतो त्यावेळेस एकाच टायमिंगला 3 कॅम्पेन रन असतात. ठीक आहे. जेव्हा आपण शॉर्टकट युज करेल, जेव्हा तुमचं बजेट 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये, 500 रुपये डेली असेल,
तर त्यावेळेस आपण शॉर्टकट यूज करतो, बरोबर. मग त्यावेळेस काय स्ट्रॅटेजी केली जाते ते पण मी तुम्हाला समजून सांगतो. पण फनेल सिस्टीम काय असते ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. फनेलमध्ये 3 प्रकारचे कॅम्पेन चालतात. सगळ्यात पहिलं कॅम्पेन चालतं अवेअरनेस कॅम्पेन. इथं आपण जास्तीत जास्त इथं आपलं फक्त गोल असतं की जास्तीत जास्त लोकांना आपली ऍडव्हर्टाईज दिसली पाहिजे. मग तो तुमचा सेल्स बिझनेस असेल किंवा सर्व्हिस बिझनेस असेल. ठीक आहे. इथं फक्त एकच गोल असतं तुमचं की जास्तीत जास्त लोकांना तुमची ऍडव्हर्टाईज दिसली पाहिजे. म्हणजेच काय, जास्तीत जास्त लोकांना तुमच्या फनेलमध्ये इथं आपण आणतो. ठीक आहे. अवेअरनेस स्टेज सगळ्यात सुरुवातीची स्टेज, फनेलचा सगळ्यात टॉपचा पार्ट. याला टॉप ऑफ द फनेल असं पण म्हटलं जातं. इथं आपण एक अवेअरनेस कॅम्पेन रन करणार किंवा एंगेजमेंट कॅम्पेन रन करणार. इथं आपण सेल्स असेल किंवा लीड जनरेट झाला पाहिजे असं टार्गेट कोणतेही ठेवून चालत नाही, कारण याच्यामध्ये फक्त ट्रॅफिक ऍक्विजिशन करायचं असतं. म्हणजेच काय, जास्तीत जास्त लोकांना ऍडव्हर्टाईज दाखवायची आणि कोणते लोक आपल्या ऍडव्हर्टाईज मध्ये इंटरेस्टेड आहेत त्या लोकांना आपल्याला फक्त ट्रॅक करावं लागतं. आता समजा इथे तुमची ऍडव्हर्टाईज 1,00,000 लोकांना दिसली, एक्झाम्पल साठी सांगतो. 1,00,000 लोकांना तुमची ऍडव्हर्टाईज दिसली इथे, ठीक आहे. त्यातले 60,000 लोक तुमच्या प्रॉडक्टमध्ये सर्व्हिसमध्ये इंटरेस्टेड आहेत, बरोबर. मग ते इंटरेस्टेड लोक असतात, ते 60,000 लोक ते येतात तुमच्या कन्सिडरेशन स्टेजमध्ये, राईट. आता कन्सिडरेशन स्टेज म्हणजे काय आहे ते सांगतो. जेव्हा तुम्ही अवेअरनेस किंवा टॉप ऑफ द फनेल मध्ये एखादी ऍडव्हर्टाईज रन करता अवेअरनेससाठी, त्यावेळेस काय होतं, काही लोक तुम्हाला मेसेज करतात, लीड्स तुम्हाला इथे पण जनरेट होतात. असं नाही की लीड्स जनरेट होत नाही, लीड जनरेट होतात तिथे, पण तुमचं ऑब्जेक्टिव्ह जे काय असतं, तुमचं जे काही फायनल गोल असतं ते लीड जनरेशनचं नसतं अवेअरनेस स्टेजमध्ये. ठीक आहे. इथं फक्त तुमची ऍड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणजेच काय, मार्केटमध्ये लोकांना कळलं पाहिजे की अशी एक कंपनी आहे किंवा असे एक व्यक्ती आहे, त्यांचं असं एक दुकान आहे, राईट. हे फक्त लोकांना कळलं पाहिजे, अवेअरनेस फक्त करायचं. म्हणजेच एक्झाम्पल साठी तुम्हाला सांगायचं झालं तर, जर तुम्हाला आता सध्याच्याला एक कापड वगैरे घ्यायचं आहे, ठीक आहे, तर तुमच्या डोक्यामध्ये पहिल्यांदा एक कोणतं तरी दुकानाचं नाव येतं तुमच्या एरियामध्ये असलेलं, राईट. जिथे की तुम्ही रेग्युलरली जाता किंवा तिथं तुम्हाला माहित असतं की चांगल्या क्वालिटीचे कपडे भेटतात, बरोबर. त्यांनी काय केलेलं असतं, लोकली त्यांचा एक ब्रँड अवेअर केलेला असतो किंवा ते दुकान भरपूर जुनं असतं, त्यांनी भरपूर आधी चांगल्या चांगल्या वस्तू लोकांना दिलेल्या असतात आणि एक विश्वास त्यांनी गेन केलेला असतो. हेच काम आपण अवेअरनेस मध्ये करतो. फक्त लोकांना इथं आपण अवेअर करतो की असा एक व्यक्ती आहे, त्यांचे असे सर्व्हिस आहेत किंवा असं प्रॉडक्ट आहे. मग काही लोकांना जर तुमची सर्व्हिस लागली, प्रॉडक्ट लागले, तर डायरेक्टली तुमचं नाव आठवलं पाहिजे आणि त्यांनी तुम्हाला डायरेक्टली कॉन्टॅक्ट केलं पाहिजे. हेच अवेअरनेसचं काम असतं. आता मेटावरती आपण जेव्हा अवेअरनेस करतो, ठीक आहे, साधारणतः तुमचं अवेअरनेस कॅम्पेन चालू आहे, एकच ऍड लोकांना सारखी सारखी दिसली जाते आणि लोकांच्या मनामध्ये तुमच्या प्रॉडक्ट बद्दल आणि सर्व्हिस बद्दल एक लक्षात ठेवली जाते किंवा जागरूकता निर्माण केली जाते. आता याच्यामध्ये जे काही लोक तुमच्या प्रॉडक्टमध्ये सर्व्हिस मध्ये इंटरेस्टेड नसतील, ते डायरेक्टली तुमची ऍड स्क्रोल करतात, ते ऍड तुमची बघणार नाहीत. पण काही लोक काय करतात, तुमचा व्हिडिओ असेल किंवा तुमचा इमेज असेल किंवा तुमची एखादी वेबसाईट असेल, इमेज व्हिडिओ असेल तर इमेज व्हिडिओ तुमचा तो पूर्णपणे बघतात, त्यावरती पूर्णपणे टाइम स्पेंड करतात. म्हणजेच काय, जर समजा तुमचा व्हिडिओ असेल 30 सेकंदाचा, ठीक आहे, तर 25 सेकंद, 30 सेकंद, 20 सेकंद असा व्हिडिओ ते बघतात. मग अशा लोकांना आपण आणतो आपल्या कन्सिडरेशन स्टेजमध्ये. आता हे सगळे जे काही लोक असतात ना, ते आपण मेटावरती ट्रॅक करू शकतो. ठीक आहे. ऑडियन्स आणि पिक्सल मास्टरीमध्ये आपण हे पूर्णपणे ट्रॅकिंगचं बघणार आहे की अवेअरनेस स्टेजमध्ये काय लोक आहेत ज्यांनी आपला व्हिडिओ 30% बघितलेला आहे, ज्यांनी आपला व्हिडिओ आहे तो 100% बघितलेला आहे. तर त्या लोकांना आपण कसं ट्रॅक करायचं, तर ते आपण पूर्णपणे ऑडियन्स मास्टरीमध्ये बघणार आहे. तो आपला पार्ट 3rd लेक्चरचा आहे. ठीक आहे. त्यावेळेस आपल्याला तुम्हाला पूर्णपणे समजून जाईल. ठीक आहे. अवेअरनेस स्टेज काय आहे ते समजतं सगळ्यांना? येस नो. तुम्ही इथं मला चॅटमध्ये जरी सांगितलं ना तरी चालून जातं. येस नो इथं म्हटलं तरी चालेल, तुमचा माईक ओपन केला ना तरी चालेल. लास्ट सेशनच्या लास्टला आपण Q&A सेशन ठेवतो, त्याच्यामुळे त्याची काळजी तुम्ही करू नका. ठीक आहे. अवेअरनेस स्टेज काय आहे समजलं? येस नो. ओके, पुढे जाऊया. आता समजा अवेअरनेस स्टेजमध्ये तुमची ऍडव्हर्टाईज आहे ती 1,00,000 लोकांना दिसली. 1,00,000 लोकांमध्ये 1,00,000 लोकांमध्ये 60,000 जे लोक आहेत त्या लोकांनी तुमच्या ऍडव्हर्टाईज वरती काहीतरी रिॲक्ट केले. म्हणजेच काय केले, समजा तुम्ही वेबसाईट जर कॉल टू ऍक्शन दिला असेल तर ते लोक तुमच्या वेबसाईट वरती जाऊन आलेले किंवा तुमचा जो काही व्हिडिओ आहे तो त्यांनी पूर्ण बघितलेला. त्याच्यातल्या काही लोकांनी तुम्हाला मेसेज पण केले असते. ठीक आहे. असे लोक आणतो आपण आपल्या कन्सिडरेशन स्टेजमध्ये. ठीक आहे. आता कन्सिडरेशन स्टेजमध्ये कोणत्या प्रकारची ऍडव्हर्टाईज दाखवायची असते? कन्सिडरेशन स्टेजमध्ये तुम्ही
अशा प्रकारची ऍडव्हर्टाईज दाखवायची जेणेकरून तो कस्टमर आहे तो कन्वर्ट झाला पाहिजे. म्हणजेच काय, इथं तुम्ही डिस्काउंट ऍड तुमची दाखवू शकता की असं असं प्रॉडक्ट आहे, त्याच्यावरती तुम्हाला एवढ्या एवढ्या पद्धतीचं डिस्काउंट भेटेल. किंवा जर तुमचा सर्व्हिस बिझनेस असेल तर तुम्ही सांगू शकता की आमची अशी अशी एक सर्व्हिस आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला अशी एक सर्व्हिस आहे, ती सर्व्हिस तुम्हाला फ्री भेटेल. म्हणजे काय होतं, कन्सिडरेशन स्टेजमध्ये जे काही लोक असतात त्या लोकांना तुमच्याबद्दल आधीच माहिती असते की हा जो काही व्यक्ती आहे किंवा हा जो काही कंपनी आहे त्याच्याकडे कोणत्या प्रकारची सर्व्हिस भेटते किंवा कोणत्या प्रकारचं प्रॉडक्ट भेटते. ठीक आहे, याच्यामध्ये फक्त तुम्हाला लोकांना जरासा पुश करावं लागतं की त्यांनी तुमची सर्व्हिस आहे ती खरेदी केली पाहिजे. मग इथं तुम्ही डिस्काउंट वगैरे देऊन पूर्णपणे तुमच्या सर्व्हिसेस बद्दल अजून इन्क्वायरीज इथं जनरेट करू शकता. ठीक आहे, इथं बजेट जे काय आहे ते मी तुम्हाला हे कोडमध्ये डिस्कस केल्यानंतर समजून सांगेन. कन्सिडरेशन स्टेजमध्ये हे आपलं फेसबुक फनेलचं दुसरं कॅम्पेन असतं. अवेअरनेस कॅम्पेन सगळ्यात सुरुवातीला चालू होतं, त्याच्यानंतर कन्सिडरेशन कॅम्पेन चालू होतं 2 दिवसानंतर. त्यावेळेस अवेअरनेस कॅम्पेन तुमचं चालूच असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर ट्रॅकिंग वगैरे करून जरासा डेटा तुमच्याकडे आला, त्याच्यानंतर तुम्ही कन्सिडरेशन कॅम्पेन चालू करा. ठीक आहे, आता कन्सिडरेशन कॅम्पेन मध्ये कन्व्हर्जन मध्ये काही लीड्स येतात. म्हणजे कन्सिडरेशन कॅम्पेन मध्ये तुम्हाला काहीतरी सेल्स येऊ शकतो किंवा काहीतरी लीड्स इथं तुमच्या जनरेट होऊ शकतात. ठीक आहे, पण याच्यामध्ये पण काही लोक असतात की पूर्णपणे रेडी असतात प्रॉडक्ट वगैरे खरेदी करायला. तुमच्यापाशी त्यांनी हे पण केलेलं असतं, इन्क्वायरी पण केली असते की प्राइस वगैरे काय आहे तुमच्या प्रॉडक्टची, हे पूर्णपणे ते डिस्कस करतात तुमच्याबरोबर. तुम्ही व्हॉट्सअपवरती आणले असतील किंवा वेबसाईटवरती आणले असतील, पण त्यांना अजून काहीतरी थोडासा पुश पाहिजे असतो की त्यांनी असं म्हणलेलं असतं की नाही मी उद्या घेतो प्रॉडक्ट तुमचे असं काय ते, किंवा आपण उद्या डिस्कस करू. मग त्यांना तुम्हाला अजून एक ऍडव्हर्टाईज दाखवायला लागते, जे की असते कन्व्हर्जन ऍडव्हर्टाईज. राईट, मग इथे तुम्ही डायरेक्टली सेल्स ऍड किंवा डायरेक्टली लीड जनरेशन ऍड जरी रन केली तरी तुम्हाला इथं चांगलं रिझल्ट भेटून जातात. ठीक आहे, आता हा जो काही फनेल आहे, या फनेलमध्ये 3 ऍडव्हर्टाईज तुमच्या एकाच टायमिंगला चालू असतात. सगळ्यात सुरुवातीला अवेअरनेस कॅम्पेन चालू होतं, यालाच आपण टॉप ऑफ द फनेल म्हणतो. सेकंड नंबरला 2 दिवसानंतर जे काही कॅम्पेन चालू होतं तुमचं ते कन्सिडर स्टेज. याच्यामध्ये तुम्ही ऑफर वगैरे दाखवून तुम्ही तुमच्या कस्टमरला कन्वर्ट करायचा प्रयत्न करता. याला आपण म्हणतो मिडल ऑफ द फनेल. मिडल ऑफ द फनेल मध्ये जे काही ऑडियन्स असते त्या ऑडियन्सला तुमच्या प्रॉडक्ट बद्दल, सर्व्हिस बद्दल आधीच माहिती असते. ठीक आहे, मग त्याच्यामुळे तुम्ही या लोकांना थोडीशी ऍडव्हर्टाईज दाखवली, थोडंसं डिस्काउंट वगैरे दाखवलं, ते लोक लगेच इथं कन्वर्ट होऊन जातात. ठीक आहे, त्याच्यानंतर येतात आपले कन्व्हर्जन स्टेज. कन्व्हर्जन स्टेजला म्हणतात बॉटम ऑफ द फनेल, म्हणजेच फनेलची आपली लास्टची स्टेज. ठीक आहे, इथं तुम्हाला सगळ्यात जास्त रिझल्ट भेटून जातात. म्हणजेच काय, जे काय तुमचं बजेट गेलेलं आहे अवेअरनेस स्टेजमध्ये, कन्सिडरेशन स्टेजमध्ये, ते पूर्णपणे बजेट तुमचं कन्व्हर्जन स्टेजमध्ये कव्हर होऊन जातं. ठीक आहे, आता इथं आपण येऊया आपल्या बजेटवर. समजा तुमचं 50,000 मंथली बजेट आहे. हे पूर्णपणे मी जे काय सांगतोय फनेलचं, हे पूर्णपणे मी तुमच्या मोठ्या ब्रँडसाठी सांगतोय. किंवा जर तुमची ऍडव्हर्टाईज ऑल ओव्हर इंडिया चालू असेल, की तुमची एक ई कॉमर्सची वेबसाईट आहे किंवा एक तुमचा सर्व्हिस बिझनेस आहे, तुम्ही ऑल ओव्हर इंडिया सर्व्हिस देताय, त्याच्यासाठी तुम्ही लीड जनरेशनसाठी किंवा सेल्ससाठी ऍडव्हर्टाईज रन करताय, तर तुमचं बजेट पण त्याच लेवलचं जात आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फनेल थ्रू गेलं तर तुम्हाला चांगले रिझल्ट भेटून जातात. असं नाही की रॅन्डम कोणती तरी ऍडव्हर्टाईज रन केली, त्यालाच 2,000-3,000 बजेट दिले आणि त्याच्यावरच पूर्णपणे ऍडव्हर्टाईज रन केली, असं चालत नाही. जर तुम्हाला प्रॉपर फनेल थ्रू जायचं असेल किंवा चांगले प्रॉपर रिझल्ट पाहिजे असेल, तुमचं जे काही बजेट तुम्ही खर्च करताय त्याच्यावरती पूर्णपणे तुम्हाला कंट्रोल पाहिजे असेल, तर तुम्हाला फनेल थ्रू गेला तुम्ही तर तुम्हाला चांगले रिझल्ट भेटून जातात. आता आपण येऊया आपल्या बजेटवर. समजा तुमचं 50,000 मंथली बजेट आहे, तुमचं ऑल ओव्हर इंडिया ऍडव्हर्टाईज चालू आहे. ठीक आहे, तर बजेटचं जे काही 60% बजेट आहे ते तुम्ही देता तुमच्या अवेअरनेस कॅम्पेन. म्हणजेच काय, तुमच्या 50,000 जे आहे त्यातलं सगळ्यात जास्त बजेट जातं तुमच्या अवेअरनेस स्टेजला. म्हणजेच लोकांना फक्त माहिती करून द्यायला की असा असा व्यक्ती आहे किंवा असा अशी कंपनी आहे, त्यांची अशी अशी सर्व्हिस आहे, ती सर्व्हिस फक्त लोकांना माहिती होण्यासाठी आपण अवेअरनेस कॅम्पेन इथं रन करतो. फ्रिक्वेन्सी किती सांगितली तुझं? 2 सांगितले. म्हणजे एका व्यक्तीला तुमची ऍडव्हर्टाईज 7 दिवसातून 2दा दिसली पाहिजे, तेव्हाच कुठं तुमचा अवेअरनेस होईल. ठीक आहे, समजा 1,00,000 लोकांना तुमची इथं ऍडव्हर्टाईज दिसली, 60% बजेट तुमचं इथं खर्च झालेलं आहे. ठीक आहे, जर आपण 60% बघितलं की 50,000 60%, 50,000 60% आपण जर केलं तर किती होतं? ओके, म्हणजे 30,000 बजेट. समजा 30,000 बजेट तुमचं इथं अवेअरनेसला गेलं. ठीक आहे, राहिले की त्याचं बजेट 20,000 बजेट. आता 20,000 बजेट मधलं 30% बजेट आहे ते तुमचं जातं कन्सिडरेशन स्टेजला. राईट, ह्या लोकांना जे काही कन्सिडरेशन स्टेजमध्ये लोक असतात त्या लोकांना तुमच्याबद्दल आधीच माहिती असते, त्याच्यामुळे इथं जरासं तुम्हाला रिझल्ट भेटतात. तुमचा प्रॉडक्ट असेल तो सेल होईल ऑनलाईन, किंवा तुमचं जर लोकल आहे सॉरी सर्व्हिस बेस्ड बिझनेस असेल तर तुमच्या सर्व्हिसेस इथं सेल होतील. ठीक आहे, कन्सिडरेशन स्टेजमध्ये जे काही लोक येतात
ते लोक आपण ट्रॅक करून लोक आणतो. असं नाही की कोणत्या पण रॅन्डम लोकांना तुमच्या ऍडव्हर्टाईज दाखवले. जे लोक अवेअरनेस स्टेजमध्ये आहेत त्यातलीच लोक आपण कन्सिडरेशन स्टेजमध्ये आणतो आणि त्यांना तुमची ऍडव्हर्टाईज दाखवतो. त्याच्यामुळे इथं तुम्हाला जरासा रिझल्ट भेटायला चालू होतो. ठीक आहे, इथं तुम्ही 20,000चं 30% बजेट खर्च करता. ठीक आहे, जर आपण इथं 20,000चं 30% केलं, समजा सॉरी 50,000चं तुमचं 30%, 20,000 नाही, 50,000 आपलं बजेट होतं. 50,000 60% आहेत, म्हणजेच राहिले 30,000 तुम्ही तिथं बजेट खर्च केले. ठीक आहे, त्याच्यानंतर 50,000चं राहिले 20%. म्हणजे साधारणतः एक एक्झाम्पल साठी पकडून घेऊया आपण, 30% बजेट म्हणजे 12,000 ते 15,000 जनरली होईल. ते 15,000 रुपये बजेट तुम्ही इथं कन्सिडरेशन स्टेजला देऊन टाकता. राईट, बरोबर. त्याच्यानंतर येते आपली कन्व्हर्जन स्टेज. कन्व्हर्जन स्टेज मध्ये तुम्हाला फक्त कमी बजेटमध्ये सगळ्यात जास्त रिझल्ट भेटतात. कारण का, जे की अवेअरनेस स्टेजमध्ये लोक असतात किंवा कन्सिडरेशन स्टेजमध्ये लोक असतात तेच येतात कन्व्हर्जन स्टेजमध्ये, जे की गोल्ड ऑडियन्स असते, हॉट लिस्ट असतात. म्हणजे ह्यांना प्रॉडक्ट खरेदी पण करायचा असतो, ह्यांना तुमच्याबद्दल माहिती पण असतं आणि ह्यांनी तुम्हाला आधी कॉन्टॅक्ट पण केला असतो. फक्त आपण त्यांना थोडंसं पुश करतो आपला प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी. त्याच्यासाठी आपण फक्त त्यांना आपली ऍडव्हर्टाईज परत एकदा दाखवतो. मग याच्यामध्ये फक्त 10% बजेट जातं 50,000, म्हणजेच फक्त 5,000. 5,000 जरी तुम्ही खर्च केले ना, याच्यामध्ये सगळ्यात जास्त रिझल्ट तुम्हाला इथे भेटून जातात. जे काही तुम्ही तुमच्या फनेलवरती बजेट खर्च केलेले ना, ते पूर्णपणे कव्हर होऊन जातं तुमचा कन्व्हर्जन स्टेजमध्ये. राईट, बरोबर. तुमचं हे फनेल फॉलो केलं तुम्ही, तर तुमचं जे काही मोठं बजेट आहे त्याच्यावरती पूर्णपणे तुम्हाला रिझल्ट भेटले जातात. जे काही मोठे मोठे कंपनी आहेत किंवा ज्या काही ब्रँडचं ऑल ओव्हर महाराष्ट्र असेल, ऑल ओव्हर इंडिया असेल, ऍडव्हर्टाईज चालू असते ना, तर ते अशा प्रकारची ऍडव्हर्टाईज रन करतात. त्यांची ऍडव्हर्टाईज अशीच रॅन्डमली कुठेही चालू नसते की फेसबुकवरती गेला आणि रॅन्डमली एखादी ऍडव्हर्टाईज रन केली आणि त्याच्यावरती XYZ बजेट लावला आणि त्याच्यावर त्यांनी रिझल्ट जनरेट केले. असं ते कधीही करत नाहीत. त्यांचं पूर्णपणे फनेल वगैरे डिस्कस केलेलं असतं. त्यांनी पूर्णपणे त्यांची एक परफॉर्मन्स मार्केटिंग टीम असते, ज्यांच्याकडे त्यांनी काम केलेले अशा फनेल थ्रू ते जातात. बरोबर, हे झालं मोठ्या ब्रँड. ठीक आहे, हे तुम्हाला फक्त आयडिया आली की असं मोठ्या प्रकारचे ब्रँड आहेत ते फेसबुकवरती ऍडव्हर्टाईज रन करताना काम करतात. पण आपण आहे स्मॉल बिझनेस ओनर्स, आपल्याला हे फनेल वगैरे फॉलो करायला जमेल का? की एकाच टाइमला 3 कॅम्पेन रन करायचे, त्याच्यानंतर कोणत्या कॅम्पेनला किती बजेट द्यायचं, त्याच्यानंतर 3 कॅम्पेन आपण डेली हँडल करायचं, हे आपल्याला जनरली स्मॉल बिझनेस ओनरला जमत नाही. कारण आपलं बजेट तेवढं नसतं. जनरली आपलं बजेट असतं 200 रुपये 500 रुपये, साधारणतः 800 रुपयापर्यंत आपलं डेली बजेट असू शकतं. ठीक आहे, कारण आपलं जे काही ऑडियन्स साईज असते, लोकल बिझनेस असेल तर अजून बिझनेस बजेट आहे ते कमी आहे. जर तुमचा बिझनेस ऑनलाईन वगैरे असताल, तुम्ही सर्व्हिस बिझनेस असेल तुमचा, तर तुम्हाला ते फायदेशीर ठरतं. ठीक आहे, तर स्मॉल बिझनेस ओनरनी काय काय केलं पाहिजे, आतापर्यंत आपण कोणते कोणते पॉईंट चेक केलेले त्या आधी आपण बघून घेऊ. फनेल काय असे आहेत ते पण मी तुम्हाला या ऍडव्हर्टाईज मध्ये पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं. ठीक आहे, त्याच्यानंतर लीड जनरेशन बिझनेस आणि सेल्स बिझनेस. म्हणजेच काय, लीड जनरेशन बिझनेस असतात जनरली सर्व्हिस बेस्ड बिझनेस. म्हणजेच काय, समजा आता इथे इन्शुरन्स वाले आहेत, राईट, तर इन्शुरन्स आहे तो तुमचा लीड जनरेशन बिझनेस आहे. तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करता, तुमच्याकडे कोणतीही फिजिकल गोष्ट नाही विकण्यासाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर सेल्सचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर इथं मेकॅनिकलला पार्ट्स विकणारे आहेत आपले सर. ठीक आहे, तर त्यांचा आहे प्रॉडक्ट बेस्ड बिझनेस, त्यांना त्यांचा प्रॉडक्ट आहे तो सेलच करायचा आहे, त्याच्यामुळे तो त्यांचा झाला तो सेल्स बेस्ड बिझनेस. राईट, त्याच्यामुळं त्यांना सेल्स बिझनेस मध्ये पूर्णपणे त्यांची कॅटेगरी येते, प्रॉडक्ट बेस्ड बिझनेस आणि सर्व्हिस बिझनेस, याच्यामध्ये लीड जनरेशन आणि सेल्स बिझनेस. जर तुमचा प्रॉडक्ट बेस्ड बिझनेस असेल तर तुम्हाला सेल्स जनरेशन कॅम्पेन रन करावं लागतं. जर तुमचा सर्व्हिस बेस्ड बिझनेस असेल तर तुमचा लीड जनरेशन कॅम्पेन रन करावं लागतं. आता याच्यामध्ये पण जर तुमचा सर्व्हिस बेस्ड प्रॉडक्ट बेस्ड बिझनेस आहे, ठीक आहे, तुमच्याकडे एक प्रॉपर वेबसाईट आहे आणि तुमचा प्रॉडक्ट जर पुढच्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट न करता तुम्ही सेल करू शकता, तर तुमचा बिझनेस येतो किंवा तुम्हाला फनेल फॉलो करावा लागतो सेल्स बिझनेसचा. पण तुमचा बिझनेस प्रॉडक्ट आहे महाग, जनरली रिअल इस्टेटमध्ये जे काही प्रॉपर्टीज वगैरे आहेत, राईट, ते आपण डायरेक्टली ऑनलाईन सेल करू शकत नाही. बरोबर, जनरली ते प्रॉडक्टच आहे, पण त्याच्यासाठी सेल्स फनेल किंवा सेल्स जनरेशन कॅम्पेन रन करून चालत नाही. त्याच्यासाठी लीड जनरेशन कॅम्पेन रन करावं लागतं. कारण का, कारण जी काही प्रॉडक्टची प्राइस आहे ना ती भरपूर महाग आहे. प्रॉडक्टची प्राइस आपण विकू शकत नाही तो प्रॉडक्ट, जेणेकरून जोपर्यंत आपण पुढच्या पार्टीशी कॉन्टॅक्ट करत नाही. बरोबर, याच्यामध्ये जर तुमच्या प्रॉडक्टची प्राइस 30,000च्या वरती असेल ना, तर तुम्हाला लीड जनरेशन कॅम्पेनच रन करावं लागतं. राईट, इथं इन्शुरन्स एजंट जे काय आहेत
डायरेक्टली ते सेल करू शकत नाही, राईट. त्यांना लीड जनरेट करावं लागणार, त्याच्यानंतरच ते सेल करणार, बरोबर. रिअल इस्टेटमध्ये पण तेच आहे. रिअल इस्टेटचे ऍक्च्युअली प्राइस असतात 25 लाख, 30 लाख, कोटी असा मध्येच प्राइस असतात. जोपर्यंत आपण पुढच्या व्यक्तीशी बोलत नाही तोपर्यंत आपण आपला प्रॉडक्ट विकूच शकत नाही, बरोबर. रिअल इस्टेटमध्ये ऍक्च्युअली काय होणार, आधी लीड जनरेशन कॅम्पेन रन करणार, लीड्स येणार, त्यांच्यापाशी जे काही कॅम्पेन रन करतात ते, त्याच्यावरती ते कॉलिंग करणार. मग त्याच्यामधले कोणते आहेत ते साईट व्हिजिट करायला तयार आहेत, राईट. त्याच्यानंतर कोणते आहेत ते फक्त इन्क्वायरीसाठी कॉल करतात, हे ते पूर्णपणे फिल्टर करणार, बरोबर. आणि फिल्टर केल्यानंतर जे काही साईट व्हिजिटला येतात त्याच्यातले जे काही असतील 2 ते 3 लोक ते कन्वर्ट होणार आणि ते तुमचा प्रॉडक्ट खरेदी करणार. तसंच जर तुमचा प्रॉडक्ट असेल स्मॉल याचा, म्हणजे स्मॉल किमतीचा तुमचा प्रॉडक्ट आहे, राईट. जसे की क्लोदिंग आले, गिफ्टिंग आयटम्स आले, त्याच्यानंतर अमेझॉन, फ्लिपकार्ट याच्यावरती आपण कोणालाही कॉन्टॅक्ट करत नाही, डायरेक्टली वेबसाईटवरती जातो, ऍड्रेस वगैरे आपला फिल करतो, तिथंच पेमेंट करतो आणि 4 ते 5 दिवसात आपल्याकडे प्रॉडक्ट घरी येतं. ते झालं ऍक्च्युअली सेल्स बिझनेस ऑनलाईन. याच्यामध्ये त्यांना डायरेक्टली त्यांनी सेल्स कॅम्पेन रन केली तरी चालतं. बाकीचे बिझनेस आहेत त्यांना लीड जनरेशन कॅम्पेन रन करावं लागतं. अवेअरनेस स्टेज आपण डिस्कस केली. अवेअरनेस मध्ये फक्त आपण अवेअर करतो, याच्यामध्ये आपण आपलं गोल असं कधीच ठेवत नाही की लोकांनी इथं माझा ऍक्च्युअली प्रॉडक्ट खरेदी केला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी स्टेज आहे कन्सिडरेशन स्टेज फनेलमध्ये. कन्सिडरेशन स्टेज मध्ये अवेअरनेस स्टेज मध्ये ट्रॅक करून आपण जो काही लोकांचा डेटा आणतो त्यांना, त्याच लोकांना आपण आपली ऍडव्हर्टाईज डबल दाखवतो. हे झाले आपली कन्सिडरेशन स्टेज. आणि कन्व्हर्जन स्टेजमध्ये ह्या स्टेजमध्ये ऍक्च्युअल तेच लोक असतात जे की तुमचा प्रॉडक्ट वगैरे खरेदी करणार आहेत, बरोबर. हे कसं ट्रॅक करायचं, ऑडियन्स मास्टरी आणि पिक्सल मास्टरी मध्ये, जे की आपलं 3 नंबरचं मॉड्यूल आहे, त्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला हे समजून जातं. हे मी दुसऱ्या नंबरला काय मॉड्यूल ठेवलेले, कारण जर मी डायरेक्टली तुम्हाला ऑडियन्स मास्टरीचा पार्ट दुसऱ्या मॉड्यूल मध्ये घेतला असता तर तुम्हाला हे समजलं नसतं की कोणते ऑडियन्स असते ते ऍक्च्युअली कन्व्हर्जन स्टेज मध्ये येते, किंवा ऍक्च्युअली फंडामेंटल काय आहे किंवा याच्या मागची स्ट्रॅटेजी काय आहे हेच तुम्हाला समजले नसते. त्याच्यामुळे हे मॉड्यूल 2 नंबरला ठेवलेले आणि ऑडियन्स मास्टरीचं मॉड्यूल आहे ते 3 नंबरला ठेवले, ठीक आहे. आता इथे आले शॉर्टकट्स. आपलं बजेट आहे ₹200, ₹300, ₹500 दिवसाचं. तर आपल्याला तिन्ही कॅम्पेन एकाच टायमिंगला रन करून चालणार नाही, आपलं तेवढं बजेटच नाही. मग याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी शॉर्टकट फॉलो करावे लागतात. इथं कोणतेही तुम्हाला अवेअरनेस कॅम्पेन रन करावं लागत नाही, त्याच्यानंतर कन्सिडरेशन कॅम्पेन रन करावं लागत नाही, कन्व्हर्जन कॅम्पेन रन करावं लागत नाही. डायरेक्टली तुम्ही लीड जनरेशन कॅम्पेन रन करा. पण इथे पण तुम्हाला स्ट्रॅटेजी फॉलो करावं लागते. लीड जनरेशन कॅम्पेन म्हणजेच काय, तुम्ही हे क्लोज केलं, ठीक आहे. फनेल आपला हा क्लोज केला मी, टूलवरती गेलो, इथं मेटा ऍडव्हर्टायझिंगचं माझं जे काय डॅशबोर्ड आहे तो ओपन केला. जेव्हा इथं मी क्रिएट वरती क्लिक करतो, जेव्हा मी इथं क्रिएट वरती क्लिक केलं मला इथं 6 प्रकारचे कॅम्पेन आले, राईट. इथं दिसते तुम्हाला अवेअरनेस कॅम्पेन, हे सगळ्यात सुरुवातीला रन होतो फनेलच्या पहिल्या पार्टमध्ये, म्हणजे टॉप ऑफ द फनेल मध्ये, ठीक. त्याच्यानंतर एंगेजमेंट कॅम्पेन आपण टॉप ऑफ द फनेल मध्ये रन करू शकतो. त्याच्यानंतर ट्रॅफिक कॅम्पेन पण आपण टॉप ऑफ द फनेल मध्ये रन करू शकतो, काही अडचण नाही. हे 3 कॅम्पेन झाले टॉप ऑफ द फनेल, ठीक आहे. त्याच्यानंतर लीड जनरेशन आणि सेल्स कॅम्पेन, ठीक आहे. ऍप प्रमोशन कॅम्पेन आहे ते ज्यांचं ऍप्लिकेशन आहे त्यांनाच ते लागतं, ठीक आहे. हे पण मी तुम्हाला समजू शकतो. लीड जनरेशन आणि सेल्स कॅम्पेन हे दोन जे काही कॅम्पेन ऑब्जेक्टिव्ह आहेत ना ते कन्सिडरेशन स्टेज आणि कन्व्हर्जन स्टेज याच्यामध्ये युज केले जातात, ठीक आहे. पण जर तुम्हाला अवेअरनेस कोणताही करायचा नाही, टॉप ऑफ द फनेल, मिडल ऑफ फनेल, बॉटम ऑफ द फनेल, हा फनेल तुम्हाला फॉलोच करायचा नाही, डायरेक्टली तुम्हाला शॉर्टकट करायचा आहे. कारण तुमचं बजेटच ऍक्च्युअली कमी आहे, किंवा जो काय एरिया तुम्ही टार्गेट करताय तो खूप स्मॉल आहे, म्हणजे जिल्हा लेवलचा एरिया असेल तुमचा, तालुका लेवलचा एरिया असेल, किंवा एखादं छोटस गाव असेल, ठीक आहे. तर त्या फक्त ठिकाणी तुम्हाला तुमची ऍडव्हर्टायझिंग करायची, तर त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली शॉर्टकट फॉलो करू शकता. मग इथं जर तुमचा सर्व्हिस बेस्ड बिझनेस असेल तर तुम्ही लीड जनरेशन कॅम्पेन इथं रन केलं तर चालेल, डायरेक्टली लीड जनरेशन. इथं तुमचं ऑब्जेक्टिव्ह लीड जनरेशन सिलेक्ट करायचं आणि डायरेक्टली तुमचं कॅम्पेन क्रिएट करायला रन करायचं. पण याच्यामध्ये पण तुम्हाला स्ट्रॅटेजी फॉलो करावं लागते, कारण इथं तुम्ही कोणताही फनेल वगैरे फॉलो करत नाही, डायरेक्टली लीड जनरेशन कॅम्पेन रन करता आणि तुम्ही तुमचं पुढचं जे काही प्रोसेस आहे ते करा, ठीक आहे. आता इथे पण तुम्हाला 2 कॅम्पेन रन करावं लागतात, पण हे 2 कॅम्पेन आहेत ते तुम्ही एकाच वेळेला रन केले तरी नाही चालतात, ठीक. लीड जनरेशन मध्ये डायरेक्टली तुमची ऍड अशाच लोकांना दिसते जी की तुमच्यापाशी इन्क्वायरी करतायत, किंवा तुम्हाला तुमच्या त्यांना तुमचं प्रॉडक्ट हवा आहे, अशाच लोकांना तुमची ऍडव्हर्टाईज तिथं दाखवली जाते, राईट. ते झालं तुमचं लीड जनरेशन कॅम्पेन. आता जेव्हा तुम्ही शॉर्टकट युज करा, डायरेक्टली तुम्ही लीड जनरेशन कॅम्पेन रन करा, कोणत्याही लोकांना तुम्ही तुमचा ब्रँड अवेअरनेस वगैरे काहीही करत नाही, डायरेक्टली लीड जनरेशन कॅम्पेन रन करा. याच्यामध्ये पण तुम्ही तुमचा डेटा जो काय आहे तो ट्रॅक करता, जेणेकरून
जे लोकांनी मेसेज केले ते लोक तर तुम्हाला तुमच्यापाशी इन्फॉर्मेशन आलेली त्या लोकांची. पण याच्यामध्ये असे काय काय लोक आहेत ज्यांनी की तुमच्या कॉल टू ऍक्शन वरती फक्त क्लिक केलेले, मग तो तुमचा लीड फॉर्म असेल, व्हॉट्सअप असेल किंवा वेबसाईट असेल, त्याच्यावरती क्लिक केलेले, त्याच्यावरती ते येऊन गेलेले आहेत. त्यांनी तुम्हाला मेसेज पण केलेला नाही, काय केलं नाही. मग अशा लोकांना तुम्हाला परत जर रिटार्गेट केलं तुम्ही, तर ते लोक तुम्हाला परत मेसेज करू शकतात. ठीक आहे, मग याच्यामध्ये तुम्ही रिटार्गेटिंग स्ट्रॅटेजी युज करू शकता. ठीक आहे, डायरेक्टली एक लीड जनरेशन कॅम्पेन केलं, त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण डेटा आहे तो ट्रॅक केला की किती लोकांनी माझा व्हिडिओ आहे तो 50% बघितलाय, 75% बघितलाय, 100% बघितलाय. कारण ते लोक तेच असतात जे की तुमच्या क्वालिटी सर्व्हिसमध्ये इंटरेस्टेड असतात. बरोबर. आता इथे मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. समजा तुम्ही दिवसाचे 100 रुपये बजेट मेटावरती लावून 100 रुपयामध्ये जनरली तुमची ऍडव्हर्टाईज 1000 लोकांना दिसली. ठीक आहे, म्हणजे 1000 लोकांपर्यंत तुमचा ऍडव्हर्टाईज पोहोचली. त्यातल्या 20 लोकांनी तुम्हाला मेसेज केले. राहिले किती लोक? 980 लोक शिल्लक राहिले. बरोबर. पण ह्या लोकांना तुम्हाला इग्नोर करून चालत नाही. कारण ह्या 980 लोकांमधले असे काही लोक असतात ज्यांनी की तुमच्या कॉल टू ऍक्शन वरती फक्त क्लिक केलेले, पण तुम्हाला अजूनपर्यंत मेसेज केलेला नाही. यातले असे लोक काय काय असतात की त्यांनी तुमचा व्हिडिओ पूर्ण बघितलेला आहे, पण तुम्हाला त्यांनी अजूनपर्यंत मेसेज केला नाही. पूर्ण व्हिडिओ बघितला म्हणजे ते त्या प्रॉडक्टमध्ये इंटरेस्टेड असू शकतात. मग अशा लोकांना तुम्हाला परत ऍडव्हर्टाईज दाखवावी लागते, ज्यालाच आपण रिटार्गेटिंग असं म्हणतो. ठीक आहे, मग काही लोक असे असतात की त्यांनी 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 तुमचा व्हिडिओ आहे तो 50% बघितलेला किंवा 75% बघितला, तर त्या लोकांना तुम्हाला परत रिटार्गेट करावं लागतं. राईट. रिटार्गेट केलं म्हणजे साधारणतः आपण एक डिवाइड करू. 1000 लोकांना तुमची ऍडव्हर्टाईज दिसली, त्यातल्या 20 लोकांनी तुम्हाला मेसेजेस केले आहेत, म्हणजे 20 लोकांचा डेटा तुमच्यापाशी आलेला आहे. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे केलेले, तुमच्या सर्व्हिसची पूर्णपणे इन्फॉर्मेशन त्यांना दिलेली. बरोबर. आता हे 20 लोक तुमच्यापाशी डेटा आला त्यामुळे ते सेपरेट राहील. ठीक. बाकीचे 980 लोक, 980 लोकांमधले साधारणतः 180 लोकांनी तुमचा व्हिडिओ आहे तो 100% बघितला. मग ह्या लोकांना 180 लोकांना पण तुम्हाला परत तुमच्या ऍडव्हर्टाईज दाखवायला लागेल, जेणेकरून तुम्हाला चांगले रिझल्ट त्याच्यामधून येतील. बरोबर. राहिले किती लोक तुमचे? 700 लोक शिल्लक राहिले. आता 700 लोकांमधले असे काही लोक असतात की जे लोकांनी फक्त तुमचा व्हिडिओ आहे तो 50% बघितलेला. समजा 200 लोक आहेत ज्यांनी तुमचा व्हिडिओ 50% बघितलेला, मग अशा लोकांना पण तुम्ही परत रिटार्गेट करू शकता. राहिले 500 लोक. 500 लोकांमधले काय असतात? काही लोक तुमच्या प्रॉडक्टमध्ये इंटरेस्टेडच नसतात, आणि काही लोकांनी काय केलं असतं, फक्त तुमच्या कॉल टू ऍक्शन वरती क्लिक केलेलं असतं. म्हणजे खाली जे काही तुम्ही बटन देता की चॅट ऑन व्हॉट्सअप किंवा व्हिजिट वेबसाईट, त्यावरती फक्त क्लिक केलेले, पण अजून कोणतीच इन्फॉर्मेशन भरलेली नाही. अशी 200 लोक असतात. राईट. मग अशा लोकांना तुम्हाला रिटार्गेट करावं लागतं. हे फक्त मी तुम्हाला एक्झाम्पल साठी सांगतो. हा आकडा जो काय आहे तो वर खाली होऊ शकतो. अशा लोकांना तुम्हाला रिटार्गेट केले तर त्यातून तुम्हाला अजून रिझल्ट जनरेट होतात. समजलं? म्हणजेच 1000 लोकांपर्यंत 100 रुपयापर्यंत, 100 रुपयामध्ये 1000 लोकांपर्यंत तुमची ऍडव्हर्टाईज पोहोचली. त्यातल्या 20 लोकांनी तुम्हाला मेसेज केले, पण बाकीचे जे काय एक्झाम्पल साठी घेऊया आपण 500 लोक. 500 लोक जे काय आहेत ते तुमच्या ऍडव्हर्टाईज मध्ये इंटरेस्टेड आहेत, पण त्यांनी तुम्हाला अजून मेसेज केले नाही. ह्या 500 लोकांना जर तुम्ही परत ऍडव्हर्टाईज दाखवली, तर त्या 500 लोकांमध्ये 20 लोक तुम्हाला मेसेज करू शकतात. म्हणजे इथं 500 लोकांना तुमच्या ऍडव्हर्टाईज दाखवायला बजेट किती गेलं? फक्त 50 रुपये गेले. पण त्यातल्या 20 लोकांनी तुम्हाला मेसेज केलेले, म्हणजे तुम्हाला 150 रुपयामध्ये किती लोकांना मेसेज आले? 40 लोकांचे मेसेज आले. बरोबर. आधी आपण 100 रुपये खर्च केलेले, त्यातले फक्त 20 आले, पण नंतर आपण फक्त 50 रुपये खर्च केले, पण त्यातल्या 20 लोकांनी आपल्याला मेसेज केले. त्याच्यामुळे रिटार्गेटिंग आपल्याला महत्वाचं असतं. राईट. याच्यामध्ये पण तुम्हाला काय काय पॅरामीटर्स फॉलो करावे लागतात. पॅरामीटर्स फॉलो करायचे म्हणजे काय? जर तुम्ही लीड जनरेशन कॅम्पेन रन करता, तुम्ही डेटा तर ट्रॅक करून ठेवता पूर्णपणे, किती लोकांनी माझा व्हिडिओ बघितलेला आहे, किती लोकांनी नाही बघितलेला आहे, किती लोकांनी लगेच स्किप केलेले. राईट. हे डेटा तुम्ही ट्रॅक करता. आता इथं डायरेक्टली तुम्ही काय करता? फोकस ऑन लीड क्वालिटी, नॉट ऑन लीड कॉस्ट. म्हणजेच काय? जी काही लीड येतात त्याच्या क्वालिटीवरती तुमचा फोकस असतो. क्वालिटी म्हणजेच काय? समजा 20 लोकांनी तुमच्यापाशी इन्क्वायरी केलेली, तर ते 20चे 20 लोक आहेत ते तुमच्या सर्व्हिसमध्ये इंटरेस्टेड असणारच. अशा क्वालिटीची लीड तुम्ही तुमच्यापाशी आणता. मग इथं तुमची लीडची कॉस्ट असते ती जरासा इन्क्रीज झाली तरी चालेल. राईट. म्हणजेच काय? समजा 100 रुपयामध्ये 20 लोकांनी तुम्हाला मेसेज केले. बरोबर. म्हणजे एका लीडची कॉस्ट किती झाली? 5 रुपये. बरोबर. मग ही लीडची कॉस्ट आहे ती एका दिवस वाढली तरी चालेल. समजा 100 रुपयामध्ये 10 लोकांनी तुम्हाला मेसेज करू द्या, एका लीडची कॉस्ट तुम्हाला 10 रुपये जाऊ द्या. ठीक आहे. पण जी काही लीडची क्वालिटी येते ना, त्या क्वालिटीवरती तुम्हाला फोकस करावा लागतो, ना की कॉस्टवर. जेणेकरून 100 रुपये तुम्ही खर्च करताय, तर समजा 10 लीड्स आल्या, तर त्यातले 2 ते 3 लीड माझ्या कन्वर्ट झाल्या पाहिजेत. अशी क्वालिटी तुमची इथं असली पाहिजे जेव्हा तुम्ही शॉर्टकट युज करता त्यावेळेस. दुसरा काय पॉईंट आहे?
तुमचं जे काही बजेट आहे, मंथली तुमचं जे काही बजेट ठरवतोय तुम्ही की मेटा ऍड्सला मी मंथली 3,000 रुपये 500 रुपये खर्च करतो, ठीक आहे. त्यातलं 15 ते 20% बजेट तुम्ही रिटार्गेटिंगसाठी ठेवता. रिटार्गेटिंग म्हणजे ज्या लोकांनी तुमचा व्हिडिओ बघितलेला आहे किंवा ज्या लोकांनी फक्त ऍडवरती क्लिक केलेले पण अजूनपर्यंत तुम्हाला मेसेज केले आहेत, अशा लोकांना ऍडव्हर्टाईज दाखवण्यासाठी 15 ते 20% बजेट तुमचं तुम्ही सेपरेट ठेवता, ठीक आहे. तिसरा पॉईंट काय आहे? रन इंटरेस्ट बेस्ड ऑर लुक लाईक ऑडियन्स ओनली. म्हणजेच काय? इंटरेस्ट बेस्ड म्हणजे डिटेल टार्गेटिंग जेव्हा करता तुम्ही, राईट, त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ऑडियन्स भेटतात. त्याच्यामध्येच एक ऑडियन्स असते इंटरेस्ट बेस्ड. ऑडियन्स मास्टरमध्ये हे तुम्हाला पूर्णपणे समजून जाईल. हे तुम्हाला परत रिकॉल होईल की अरे हा अजून सेकंड मॉडेलमध्ये हे पूर्णपणे चेक केलेलं, राईट. त्याच्यावर तुम्हाला मेथड्स अजून सिम्पल वाटतील, राईट. त्याच्यामुळे मी आधी डिस्कस करून घेतो तुमच्यावर. इंटरेस्ट बेस्ड एक ऑडियन्सचा प्रकार आहे. त्या फक्त प्रकारावरती तुम्ही तुमची ऍडव्हर्टाईज रन करता जेव्हा तुम्ही लीड जनरेशन शॉर्टकट यूज करता. चौथा पॉईंट काय आहे? मेन्शन प्राइस टू इम्प्रूव्ह लीड क्वालिटी. म्हणजेच काय? आता इथं मी जर तुम्हाला एक्झाम्पल दिली, ओके, जी तुम्ही जी माझी ऍडव्हर्टाईज बघितलेली होती, ही तुम्ही माझी ऍडव्हर्टाईज बघितली, बरोबर. याच्यामध्ये मी काय केलेले? डायरेक्टली लीड जनरेशन शॉर्टकट यूज केलेला, ठीक आहे, आणि पूर्णपणे डेटा ट्रॅक केलेला आणि रिटार्गेटिंग केलेलं. याच्यामध्ये काय केलेलं मी? डायरेक्टली माझी जी काही ट्रेनिंग फी आहे ना, ती मी इथं मेन्शन केलेली होती. म्हणजेच काय? लोक काय करतात? फक्त इन्क्वायरीसाठी तुम्हाला कोण मेसेज करणार आहे. जेव्हा कोण प्राइस बघेल नाही तर तो काय म्हणणार, नाही हा 10 दिवसाचा कोर्स आहे पण याचा ट्रेनिंग फी 2700 रुपये आहे. मग जो 2700 रुपये द्यायला इच्छुक आहे ना, तोच फक्त माझ्यावरती ऍड वरती क्लिक करेल. म्हणजेच काय होणार इथं? माझी जी काही लीड क्वालिटी आहे ना, ते ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह होणार. जे की मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्या पॉईंटमध्ये, फोकस ऑन लीड क्वालिटी नॉट ऑन लीड कॉस्ट. मग ही ऍडव्हर्टाईज जेव्हा मी रन केली, मला लीड्स कमी आल्या. लीडची जी काही कॉस्ट असते ती मी माझी एक्स्ट्रा होती, पण माझ्यापाशी जे काही लीड्स येतात त्या लीड्स क्वालिटी होतात. म्हणजेच ते लोक असेच लोक होते जे की मला ट्रेनिंग देण्यासाठी 2700 रुपये देण्यासाठी इच्छुक होते. त्याच लोकांनी माझ्यापाशी इन्क्वायरी केली, मग त्यांनाच मी कॉल केले असतील किंवा माझे जे काही काउन्सिलर आहेत त्यांनी कॉल केले असतील आणि लगेच त्यांनी पूर्णपणे ऍडमिशन प्रोसेस आहे ते कम्प्लीट करून घेतली असेल. म्हणजे मला जास्त लोकांना कॉल करायची गरज इथं लागलेली नव्हती. अशी तुम्ही तुमची लीड क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकता. हे असं तुमचं क्रिएटिव्ह आहे ते तुम्ही डिझाईन करू शकता. क्रिएटिव्ह मास्टरमध्ये क्रिएटिव्ह कसं डिझाईन करतात, कशा प्रकारे हाय कन्व्हर्टिंग क्रिएटिव्ह असतात, ते पूर्णपणे तुम्हाला इथं समजून जाईल. ठीक आहे, आपण पूर्णपणे स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये जाणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपला येतो सेल्स फनेल शॉर्टकट. म्हणजेच काय? ज्यांचा प्रॉडक्ट बेस्ड बिझनेस आहे, राईट. आता सेल्स मध्ये पण भरपूर सारे टाईप आहेत. काही काहींच्या डायरेक्टली वेबसाईट्स असतात. वेबसाईट्स असतात म्हणजे ते कोणतंही कॉन्टॅक्ट करत नाहीत कस्टमरशी. डायरेक्टली त्यांचे ऑटोमॅटिक वेबसाईट्स असतात. वेबसाईट वरती कस्टमर्स जातात, तिथं त्यांचा प्रॉडक्ट बघतात, प्रॉडक्ट वरती ऍड टू कार्ट करतात. ऍड टू कार्ट केल्यानंतर डायरेक्टली ते ऍड्रेस वगैरे फिल करतात, तिथंच ते पेमेंट करतात आणि 4 ते 5 दिवसामध्ये जे काही प्रॉडक्ट आहे ते त्यांच्या घरी पोहोचलं जातं. जसं की अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, मिंत्रा आहे. अशा छोट्या मोठ्या भरपूर सारे बिझनेस आहेत. असं नाही की अमेझॉन, मिंत्रा, फ्लिपकार्ट एवढंच आहेत फक्त जे की तुमच्या घरी डिलिव्हरी देतात. अशा लाखो बिझनेस आहेत जे की तुमच्या घरी डिलिव्हरी देतात डायरेक्टली कोणताही कॉन्टॅक्ट न करता. मग अशा वेळेस सेल्स म्हणेल तुम्हाला जरासा एक्स्ट्रा महत्वाचा ठरतो किंवा सेल्स कॅम्पेन जे काय आहे ते तुम्हाला जरासा महत्वाचं ठरतं. आता सेल्स मध्ये काही काही लोक असे पण आहेत की व्हॉट्सअपवरती आधी इन्क्वायरी असतात, कारण त्यांच्यापाशी वेबसाईट वगैरे काही नाही किंवा त्यांचा आता जे काही बजेट आहे, नवीनच त्यांचा बिझनेस आहे, डायरेक्टली ते व्हॉट्सअपवरती इन्क्वायरी आणतात, त्यांना कॉल करतायत आणि त्याच्यावरती पूर्णपणे सेल करतात. बरोबर, म्हणजे कॉल करून पूर्णपणे ऍड्रेस असेल, पेमेंट डिटेल्स असतील वगैरे पूर्णपणे कॉलवरती घेतात, ना की वेबसाईटवर. ठीक आहे, मग त्यावेळेस पण त्यांनी पूर्णपणे सेल्स फनेल फॉलो केलं चालेल, पण त्यांना पण तिथं रिटार्गेट करावं लागतं. जनरली सेल्स कॅम्पेन जे काय आहेत ना, ते अशा प्रकारे डिझाईन आहेत जे की व्हॉट्सअपवरती परचेस चांगलं येईल. त्याच्यामुळं जर तुमचा प्रॉडक्ट बेस्ड बिझनेस असेल तर जनरली एंगेजमेंट कॅम्पेन रन करा जेव्हा तुम्ही व्हॉट्सअपवरती इन्क्वायरी आणता, ना की सेल्स कॅम्पेन करा. जर तुम्ही असा आहे, जर तुमचा समजा तुमचा एक बिझनेस आहे, घरगुती बिझनेस आहे, एखाद्याचा ज्वेलरी शॉपचा बिझनेस आहे, ठीक आहे, हँडमेड ज्वेलरीज आहेत, त्यांची वेबसाईट वगैरे काहीच नाही, ठीक आहे, पण त्यांना ऑनलाईन बिझनेस आणायचा, त्यांचं जे काही डिलिव्हरी आहेत ते ऑल ओव्हर महाराष्ट्र ते देत आहेत, ठीक आहे, पण त्यांची वेबसाईट नाही आहे, नवीनच बिझनेस आहे त्यांचा. मग ते काय करतायत? व्हॉट्सअपवरती इन्क्वायरी आणतात, राईट. व्हॉट्सअपवरती इन्क्वायरी आणतात म्हणजे त्यांना कॉल करावा लागणार कस्टमरला आधी. कॉल केल्यानंतर प्रॉडक्टची पूर्णपणे माहिती द्यावी लागणार.
माहिती दिल्यानंतर जे काही पेमेंट आहे ते त्यांना सांगावं लागणार. मग पेमेंट पूर्ण करून ऍड्रेस वगैरे घेऊन मग जे काही त्यांचं डिलिव्हरी पार्टनर्स असतील, समजा शॉपसी प्रॉफिट असेल किंवा पोस्टाद्वारे पण ऑर्डर्स जातात काय काय, तर अशा ऑर्डर्स ते पाठवत असतील. तर त्यावेळेस त्यांनी एंगेजमेंट कॅम्पेन रन केले ना, तर त्यांना रिझल्ट चांगले भेटतात. ठीक. एंगेजमेंट कॅम्पेन म्हणजे कोणतं कॅम्पेन? एंगेजमेंट कॅम्पेन. हे कॅम्पेन डायरेक्टली सेल्स कॅम्पेन रन करायचंच नाही. जर ते व्हॉट्सअपवरती इन्क्वायरीज आणत असतील तर त्यांनी डायरेक्टली करायचं एंगेजमेंट कॅम्पेन रन. हे कॅम्पेनचे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते फोटोमध्ये मी तुम्हाला डिस्कस करून सांगेन. ठीक. त्याच्यामध्ये पण तुम्हाला पूर्णपणे डेटा आहे तो ट्रॅक करायचा आणि रिटार्गेट करायचा. प्रॉडक्ट प्राइस शुड बी लेस दॅन 3,000 ते 5,000. म्हणजेच काय आहे, जर तुमच्या प्रॉडक्टची प्राइस 3,000 ते 5,000च्या आतमध्ये असेल, राईट, तरच तुम्ही सेल्स कॅम्पेन रन करू शकता. जर तुम्ही व्हॉट्सअपवरती इन्क्वायरी आणत असाल तर. जर तुमची वेबसाईटवरती इन्क्वायरी येत आहे, प्रॉडक्ट प्राइस इथं मॅटर करत नाही. प्रॉडक्ट प्राइस तुमची 50,000 असली तरी चालेल, काय अडचण नाही. हा झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय आहे, तुमचं 25 ते 30% बजेट जे काय आहे मंथली, ते तुम्ही रिटार्गेटिंग वरती द्यायला पाहिजे. म्हणजेच ज्या लोकांनी तुमचं प्रॉडक्टची पूर्णपणे ऍडव्हर्टाईज बघितलेली, राईट, किंवा तुम्हाला आतापर्यंत व्हॉट्सअपवरती मेसेज केला, अशा लोकांना तुम्हाला 25 ते 30% बजेट द्यावं लागणार रिटार्गेटिंग कॅम्पेनसाठी. ठीक आहे. तिसरा पॉईंट काय आहे, मेन्शन प्राइस प्रॉडक्ट टू इम्प्रूव्ह क्लिक टू कन्व्हर्जन. म्हणजेच काय, समजा 20 लोकांनी तुम्हाला मेसेज केले, तर त्यातले साधारणतः 5 लोकांनी तर तुमचं प्रॉडक्ट खरेदी केला पाहिजे. मग हे इम्प्रूव्ह करण्यासाठी, हे जे काही क्लिक टू कन्व्हर्जन आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी तुमचे जे काही प्रॉडक्टची प्राइस आहे ना, ते तुमच्या क्रिएटिव्ह मध्ये मेन्शन करा. म्हणजे जी काही ऍडव्हर्टाईज तुमच्या लोकांना दिसणार आहे पुढे कस्टमरला तुमच्या, त्याच्यावरती ऍक्च्युअली प्राइस जर तुम्ही मेन्शन केली, तर असेच लोक तुम्हाला मेसेज करणार जे की तेवढे रुपये द्यायला तुम्हाला इच्छुक आहेत किंवा आता त्यांच्यापाशी तेवढे पैसे आहेत. बरोबर. असेच लोक तुम्हाला इन्क्वायरी करतात आणि त्याच्यातून मग तुम्ही सेल करू शकता. मग इथं काय होतं, तुमचं जे काही एफर्ट्स राहतात, म्हणजेच प्रत्येक लोकांना कॉल करा, तो आधी इंटरेस्टेड आहे का बघा. इंटरेस्टेड असेल तर मग त्याला फोटोमध्ये पुढची प्रोसेस सांगा की प्राइस काय आहे, किती दिवसामध्ये तुमचं प्रॉडक्ट घरी पोहोचेल वगैरे. मग असं करण्यापेक्षा डायरेक्टली इंटरेस्टेड लोकच तुम्ही फक्त तुमच्या मेसेजवरती आणता आणि त्यांनाच पूर्णपणे माहिती देते. मग याच्यामध्ये जर 10 जरी लीड तुम्हाला आले 100 रुपयामध्ये, तरी त्यातले 2 ते 3 करोड होऊ शकतात. ते तुम्हाला जरासा अफोर्डेबल पडतं. 20 लोकांना तुम्हाला कॉल करावं लागत नाही. इथं जरासं तुमचं जे काही कष्ट असतं ते जरासं वाचवलं जातं. आणि इथं काय आहे, यूज फोमो टू इन्क्रीज क्रिएट इन युअर क्रिएटिव्ह. म्हणजेच काय, फिअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजेच काय, इथं तुम्ही लिहू शकता 20% डिस्काउंट ओनली फॉर 3 days, राईट. 20% डिस्काउंट ओनली फॉर फर्स्ट सिलेक्टेड बायर्स. किंवा जर तुमचा सर्व्हिस बेस्ड बिझनेस असेल, ठीक, तर त्याच्यामध्ये तुम्ही फोमो यूज करू शकता की ऑफर लिमिटेड फॉर ओनली 2 days. म्हणजेच काय, समजा तुमच्या प्रॉडक्टचं प्राइस आहे, समजा इथे एक्झाम्पल, आता इथं माझ्या प्रॉडक्टची प्राइस 2,700 रुपये होते. इथं मी फोमो वगैरे काही यूज केलेलं नाही. ठीक आहे. जर मी इथं प्रॉडक्टची प्राइस टाकली असती 3,500 रुपये आणि इथं लिहिलं असतं ही अमाऊंट 35 रुपये लिहिलं असतं आणि त्याच्यावरती खाली डॅश करून लिहिलं असतं फॉर फर्स्ट 20 स्टुडंट प्राइस असेल फक्त 27 रुपये, राईट. मग इथे मी फोमो क्रिएट केला. किंवा जर तुम्ही आत्ताच लगेच माझा तो कोर्स असेल किंवा सर्व्हिस असेल किंवा प्रॉडक्ट असेल बाय केली, तर तुम्हाला तो प्रॉडक्ट 35 रुपयाला नाही, डायरेक्टली 27 रुपये भेटेल. हे फक्त ऑफर 2 दिवसासाठी लिमिटेड आहे. म्हणजे इथे एक फोमो क्रिएट केलेला आहे. काही काही बिझनेस याच्यामध्ये तुम्हाला दिसून जातं बाकी ऑफर लिमिटेड फॉर 2 days, ऑफर लिमिटेड फॉर ओनली फर्स्ट 2 कस्टमर्स, असं तुम्हाला एक फोमो क्रिएट केलं जातं. ठीक आहे. ऍक्च्युअली ती फक्त ऑफर असते. ऍक्च्युअली तसं काही नसते. 4 दिवसांनी जर तुम्ही त्या वेबसाईटवरती गेला ना, तरी तुम्हाला ती ऑफर भेटून जाते. पण त्यांनी फोमो क्रिएट केलेला असतो की ऑफर लिमिटेड फॉर 2 days, 3 days, किंवा इफ यू बाय राईट नाव यू गेट 20% डिस्काउंट. असा एक फोमो त्यांनी क्रिएट केलेला असतो, राईट. मग असा फोमो तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट बेस्ड बिझनेसमध्ये यूज करू शकता, राईट. हे समजलं. आतापर्यंत काय क्वेश्चन्स वगैरे आहेत, डायरेक्टली तुम्ही मला विचारू शकता. याच्यामध्ये तुमचा जो काय माईक आहे ना, तो हे करा, ओपन करा. जे काही क्वेश्चन्स असतील आजच्या याच्यामध्ये ते तुम्ही डायरेक्टली मला विचारा. आता इथे 2 आहेत ते त्यांचा एलआयसीचा बिझनेस आहे. बाकीचे आहेत संतोषवर त्यांचा मेकॅनिकल पार्टचा त्यांचा एक बिझनेस आहे. बरोबर, राईट. तर त्यांना कोणत्या कोणत्या स्ट्रॅटेजी त्यांनी यूज केला पाहिजे मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. ठीक. संसरी सर आणि मुग्धा मॅडम, तुमचा इन्शुरन्सचा बिझनेस आहे, राईट. इन्शुरन्स ऍडवायझर आहे. तर तुम्हाला लीड जनरेशन कॅम्पेन रन करावं लागणार. शॉर्टकट यूज करा, काय अडचण नाही, पण रिटार्गेटिंग तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे.
त्याच्यावेळेसच तुम्हाला जे काही बजेट तुम्ही खर्च करताय ते तुम्हाला जनरली त्याच्यातून कव्हर होईल. ठीक आहे. जे काही ऑर्डर्स वगैरे तुम्हाला येते किंवा इन्क्वायरीज वगैरे येतात त्याच्यातून तुम्ही तुमचं जे काय हे आहेत पॉलिसी वगैरे आहेत ते तुम्ही तिथून सेल करू शकता. ठीक आहे. संतोष सर तुमचा आहे मेकॅनिकचा बिझनेस. म्हणजेच तुम्ही लोकांना तुम्ही असेच टार्गेट करायचे जे की तुम्हाला जे की ऑलरेडी मेकॅनिक आहेत, बरोबर. मग अशा लोकांना तुम्हाला टार्गेट असतं डिटेल टार्गेटिंग मध्ये किंवा ग्राफिक तुम्ही कसं डिझाईन केलं पाहिजे हे मी तुम्हाला ग्राफिक डिझाईनिंगच्या याच्यामध्ये किंवा क्रिएटिव्ह कोर्समध्ये पूर्णपणे समजून सांगेन. ठीक आहे. की तुम्हाला जर फक्त मेकॅनिकलच टार्गेट करायचे किंवा तुमच्या एरियामध्ये जेवढे काही गॅरेज वगैरे आहेत त्यांनाच फक्त टार्गेट करायचं तर कसं करू शकता, कोणतं ग्राफिक्स तुम्ही वापरू शकता हे मी तुम्हाला समजून सांगेन. किंवा तुम्ही कोणते कॅम्पेन युज केलं पाहिजे. जनरली तुम्ही लीड जनरेशनपेक्षा एंगेजमेंट कॅम्पेनचा युज केला ना तर तुम्हाला रिझल्ट चांगले भेटून जातो. ठीक. हे मी तुम्हाला समजून सांगेल जेव्हा आपण कॅम्पेन मास्टरचा पार्ट होईल त्यावेळेस तुम्हाला हे पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. पहिल्या 2-4 दिवसामध्ये तुम्हाला असं वाटतं की मेटा मध्ये जरासं आपण क्लिअर होत चाललो. जसं जसं पुढे जाईल ना तुम्ही मेटा पूर्णपणे तुम्हाला क्लिअर होऊन जाणार. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला कोणता काही क्वेश्चन्स आहे का किंवा कोणता पार्ट आहे तो समजला नाही असं काय आहे का? डायरेक्टली माईक तुमचा अनम्यूट करा आणि तुम्ही बोलू शकता. संतोष सर, प्रमोद सर, मुग्धा मॅडम किंवा इथं मला कमेंटमध्ये जर तुम्ही विचारलं तरी चालेल, काय अडचण नाही. पण विचारा, तुमचे डाऊट आहेत ते क्लिअर करून घ्या. उद्यापासून आपले प्रत्येक प्रॅक्टिकल मॉड्यूल चालू होईल. कारण उद्यापासून आपण ऑडियन्स मास्टरी असेल किंवा पिक्सेल ट्रॅकिंग असेल, कॅम्पेन क्रिएशन असेल, क्रिएटिव्ह जनरेशन असेल ते पूर्णपणे बघणार आहे. आजचं लेक्चर आहे ते पूर्णपणे थिअरी. ओके, वन सेकंड. हो सॉरी. ठीक आहे. ठीक आहे. आता तुमचं माईक अनम्यूट होईल बघा. सर फोमोचं जरा थोडं व्हायला नाही होता. आवाज तुमचा क्लिअर येत नाही. हॅलो, आवाज येतो सर? बोला. हा, फोमो बद्दल थोडस मला विचारायचं होतं. हा, फोमो आपण एखादी ऑफरच्या वेळेसच देतो का लीड्स मध्ये पण वापरला जातो? जनरली लीड्स मध्ये तुम्ही फोमो यूज करू शकत नाही. कारण लीड्स मध्ये तुम्ही ऑफर काय देणार ना. जर तुमचं सेल्स किंवा प्रॉडक्ट बेस्ड बिझनेस असेल तुमचा तर तुम्ही फोमो क्रिएट करू शकता. राईट. किंवा तुम्ही लीड जनरेशन मध्ये असं तुम्ही देऊ शकता की फ्री कन्सल्टेशन. म्हणजेच काय, प्राइस मेन्शन करा तुम्ही आणि फ्री कन्सल्टेशन. जनरली जेव्हा तुम्ही इन्शुरन्सचे ऍडव्हर्टाइज रन करताना त्यावेळेस तुम्हाला जे काही शब्द असतात, काही स्पेसिफिक शब्द आहेत जसं की 100% क्लेम वगैरे, हे शब्द तुम्हाला युज करून चालणार नाही. जेव्हा आपण क्रिएटिव्हचा कोर्स बघेल ना त्यावेळेस मी तुम्हाला समजून सांगेल की कोणते कोणते शब्द तुम्ही तुमच्या क्रिएटिव्ह मध्ये युज करू शकत नाही. कारण 100% क्लेम किंवा जे काही दुसरे शब्द असतात जे की इन्शुरन्स ऍडवायझर वगैरे वापरतात जनरली ते इलिगल आहे. कारण 100% क्लेम वगैरे कोणतीही कंपनी गॅरंटी देत नाही. तर ते शब्द जर तुम्ही वापरले ना तुमच्या ऍडव्हर्टाइज मध्ये तर तुमची ऍडव्हर्टाइज बॅन होऊन जाते. 1 तास 2 तास तुमच्या ऍडव्हर्टाइज जातात, लगेच तुमच्या ऍडव्हर्टाइज तिथे बॅन होऊन जाते. क्रिएटिव्ह तुमचं कसं डिझाईन करतात किंवा याच्यामध्ये आता तुम्ही तुमच्या LIC बिझनेस मध्ये फक्त फ्री कन्सल्टेशन हा शब्द वापरू शकता. राईट. दुसरा तुम्ही कोणता शब्द वापरू शकत नाही की 20% डिस्काउंट आहे पॉलिसीवरती वगैरे वगैरे, असे तुम्हाला शब्द तिथे वापरून चालणारच नाही. जसं की आता लीड जनरेशन माझा बिझनेस होता, राईट, किंवा एखाद्या IT कन्सल्टन्सीचा बिझनेस असेल, ठीक आहे, ते तिथं ऑफर्स वगैरे वापरू शकतात. तसं तुमच्या LICच्या बिझनेसमध्ये तुम्ही नाही वापरू शकत. जर तुमचा लीड जनरेशनचा दुसरा बिझनेस आहे ज्याच्यामध्ये तुम्ही सर्व्हिस वगैरे प्रोव्हाइड करता, जसं की डॉक्टर्स आहेत, त्याच्यानंतर इंजिनियर्स वगैरे आहेत, रिअल इस्टेटचा बिझनेस आहे, त्याच्यानंतर कोचिंग इन्स्टिट्यूट आहेत, राईट, त्याच्यानंतर एजन्सी आहेत, ते फोमो वापरू शकतात की जर तुम्ही आत्ताच हे केलं तर तुम्हाला अजून आपली एखादी सर्व्हिस आहे ती तुम्हाला फ्री भेटेल. पण LICच्या याच्यामध्ये आपण फोमो युज करू शकत नाही. कारण इथे लोकांना पूर्णपणे तुम्हाला एज्युकेट करावं लागतं की कोणती पॉलिसी तुम्ही घेतली तर तुम्हाला फायदा होईल, हे ते, राईट. एज्युकेट केल्यानंतर तुम्ही लोकांना पुढे ते तुमच्या पॉलिसी आहे ते सेल करू शकता. पण एज्युकेशन जे काय आहे ते तुमचं प्रॉपर गेले पाहिजे आणि हे तुम्ही मेटा ऍडव्हर्टाइजिंग मध्ये डायरेक्टली सांगू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला आधी इन्क्वायरी जनरेट करावं लागणार. इन्क्वायरी जनरेट करताना क्वालिटी इन्क्वायरी कशा यायला पाहिजेत ते मी तुम्हाला समजून सांगेन जेव्हा आपण लीड जनरेशनचं कॅम्पेन क्रिएट करेल त्यावेळेस. ओके. आणि ह्याच्या फनेल मध्ये आपण दिलेले अवेअरनेस कन्सिडरेशन कन्व्हर्जन मध्ये जो पर्सेंटेज दिलेला आहे बजेटचा 60, 30, 10
हा एक फिक्स रेशो आहे का तो सिच्युएशन डिपेंडिंग राहतो? सिच्युएशन वरती डिपेंड आहे, पण जनरली तो एक पॅरामीटर सेट केलेले असतात ना, स्टँडर्ड. त्याचा तो एक हे आहे, ते तुम्ही वरती खाली करू शकता. राईट, म्हणजे तुम्हाला अवेअरनेस मध्ये जर तुमचा एरिया भरपूर वाईड आहे किंवा स्मॉल एरिया आहे, तर त्यावेळेस तिथं 60% बेसिस द्यायचं तुम्हाला काही गरज नाही. 50-40% दिलं तर चालून जाईल, असं तुम्ही डिवाइड करून गेलं तर चालेल. राईट, फक्त तो एक पॅरामीटर सेट केलेला आहे की 60% बजेट तुमचं अवेअरनेसला गेले पाहिजे. त्याच्यानंतर जे काही 30% बजेट तुमचं कन्सिडरेशन स्टेजला गेलं पाहिजे, 10% बजेट तुमचं कन्व्हर्जन स्टेजला गेलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट जे काय आहे ते चांगले भेटते. जनरली जर तुम्हाला फॉलो करत असताना, तर अशाच पद्धतीचं बजेट आहे ते तुमचं अलोकेट करा. कारण हे सेट पॅरामीटर आहे, त्याच्यावरती रिझल्ट वगैरे आहेत ते पूर्णपणे टेस्टेड असतात, ते तुम्हाला रिझल्ट चांगले देऊन जातात. ठीक आहे. आणि आता तुम्ही एंगेजमेंट सांगत होते सेल्सच्या याच्यामध्ये आपल्याला एंगेजमेंट मध्ये आपण फक्त कस्टमर आपल्या जे ऍड असेल त्यावर एंगेज करतो राईट काही वेळासाठी. राईट 3 सेकंड मध्ये स्क्रोल करण्याच्या 3 सेकंड मध्ये जास्त थांबलं पाहिजे. बरोबर. तुम्हाला क्रिएटिव्ह कसं बघायचं बनवायला लागतं, आणि इंस्टाग्राम पण तुमच्या ऍडव्हर्टाईज तशाच लोकांना दाखवतं जे की एंगेज होत आहेत ऍडवरती. बरोबर, मग ते लाईक करत असतील, कमेंट करत असतील, व्हिडिओ पूर्ण बघत असतील किंवा व्हिडिओ बघून मेसेज करत असतील. राईट, मग अवेअरनेस कॅम्पेनच्या ऐवजी अल्टरनेटिव्ह तुम्ही एंगेजमेंट कॅम्पेन रन करू शकता. किंवा तुमच्याकडे वेबसाईट असेल तर ट्रॅफिक हे तुम्ही डायरेक्टली अवेअरनेस कॅम्पेन म्हणून रन करू शकता, जेणेकरून तुमची ऍडव्हर्टाईज अशाच लोकांना दिसते जे की ऍक्च्युली बटनवरती क्लिक करून तुमच्या वेबसाईटवरती जात आहे. राईट, मग हे लीडची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही हे अल्टरनेटिव्ह यूज करू शकता. अवेअरनेस मध्ये काय होतं, जनरली भरपूर लोकांना तुमची ऍडव्हर्टाईज दिसते, मग ते लोक तुमच्या प्रॉडक्टमध्ये इंटरेस्टेड असतील किंवा नसतील, तुमची ऍडव्हर्टाईज त्यांना दिसली जाते. फ्रिक्वेन्सी सेट केली जाते की 7 दिवसामध्ये तुमची ऍडव्हर्टाईज 2 वेळा दिसली पाहिजे, 3 दिवसामध्ये तुमची ऍडव्हर्टाईज एकदा दिसली पाहिजे. तसं एंगेजमेंट कॅम्पेन मध्ये काय होतं, जे लोक इंटरेस्टेड आहेत ऍक्च्युली त्या लोकांना तुमची ऍडव्हर्टाईज दिसते. मग इथं काय होतं, तुमची लीडची क्वालिटी आहे ना ती अजून इम्प्रूव्ह होते. इथं तुमचं बजेट जरासं जास्त जातं, पण लीडची क्वालिटी अजून इम्प्रूव्ह होते. राईट, मग ज्यांना लीड क्वालिटीवरती काम करायचं आहे ना, ते मग अल्टरनेटिव्ह यूज करतात. अवेअरनेस ऐवजी एंगेजमेंट कॅम्पेन रन करणार, किंवा जर वेबसाईट असेल तर डायरेक्टली ट्रॅफिक कॅम्पेन ते रन करतात. आणि जे काही कस्टमर आहेत ते डायरेक्टली त्यांच्या ट्रॅफिक वेबसाईटवरती आणतात, ट्रॅफिक कॅम्पेन रन करून. सर अवेअरनेस मध्ये टार्गेट कस्टमर नाही करता येत का? येतं अवेअरनेस मध्ये पण टार्गेट कस्टमर तुम्हाला करता येतं, काय अडचण नाही. पण इथं जी काही फ्रिक्वेन्सी असते ना ते आपण इथं मॅच करू शकतो, म्हणजे सेट करू शकतो. ओके, आणि डायरेक्ट व्हॉट्सअपवर कसं आणायचं? व्हॉट्सअपवरती अवेअरनेस कॅम्पेन रन करून तुम्ही आणू शकता, पण इथं काय होतं, रॅन्डम कोणत्या पण लोकांना तुमची ऍडव्हर्टाईज दिसते. आपण ऑडियन्स इथं सेट करतो, काय अडचण नाही की अशा लोकांना माझी ऍडव्हर्टाईज दाखवा. पण इंस्टाग्राम करतं, तुम्ही ऍडव्हर्टाईज अवेअरनेस रन केली म्हणजेच काय, तुम्हाला ब्रँड अवेअरनेस करायचं. त्याच्यामुळे ही ऑडियन्स आहे, याच्या व्यतिरिक्त पण मी तुमची ऍडव्हर्टाईज दाखवू शकतो, ही तिथं इंस्टाग्राम डिसाईड करतं. पण जेव्हा तुम्ही एंगेजमेंट कॅम्पेन रन करता, आता मी जो तुमचा बिझनेस सांगितला की तुम्हाला फक्त मेकॅनिक्स टार्गेट करायचे होते, तुम्ही बोलला होता ऍडमिशन करायच्या आधी, बरोबर. बरोबर. तर मग जेव्हा आता तुम्ही एंगेजमेंट अवेअरनेस कॅम्पेन रन करता, अवेअरनेस कॅम्पेन मध्ये तुम्ही डिसाईड केलं किंवा सेट केलं की फक्त मेकॅनिक्स ज्यांचं आता काम करतायत किंवा ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे मेकॅनिकल फील्डमध्ये, ते लोक असतील जे की मेकॅनिकल फील्डमध्ये काम करत असतात आता, किंवा त्यांचं गॅरेज वगैरे असतं. ठीक आहे, मग त्या लोकांना तुम्हाला ऍडव्हर्टाईज दाखवायची. पण इंस्टाग्राम काय म्हणतं, ठीक आहे तू हे लोक मला दिलेले, ह्या लोकांनाच ऍडव्हर्टाईज दाखव, पण काही ह्याच्या व्यतिरिक्त अजून पण लोक जे की मेकॅनिकल फील्डमध्ये इंटरेस्टेड आहेत, ते मेकॅनिकल फील्डमध्ये आता काम करत नाहीयेत पण मेकॅनिकल फील्डमध्ये इंटरेस्टेड आहेत, त्या लोकांना पण मी तुमची ऍडव्हर्टाईज दाखव. हे पूर्णपणे मग मेटा डिसाईड करतो. ओके ओके. ठीक आहे, त्याच्यामुळं डायरेक्टली जर तुम्ही एंगेजमेंट कॅम्पेन केलं तर तुमची ऍडव्हर्टाईज अशा लोकांना दिसते जे की आहेत मेकॅनिकल पण आहेत, मेकॅनिकल नसतील पण ते लोक तुम्हाला इन्क्वायरीज करू शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला रेकमेंड केलं अवेअरनेस कॅम्पेनच्या ऐवजी एंगेजमेंट कॅम्पेन. आणि जर तुम्हाला स्मॉल एरिया टार्गेट करायचं असेल ना, तर एंगेजमेंट कॅम्पेन अगदी परफेक्ट टार्गेट करतात, परफेक्टली वर्क करतात. राईट, तुम्हाला आणि सर 50% आपलं व्हिडिओ बघितला किंवा 100% बघितला व्हिडिओ, हे कसं कळतं आपल्याला? हे आपण ट्रॅकिंग करतो. आपण जे काय ऑडियन्स मास्टरी आणि पिक्सल मास्टरी आपला हे आहे ना चॅप्टर आहे ना, त्याच्यामध्ये मी तुम्हाला समजून सांगेल. जर मी तुम्हाला उद्याचं मॉड्यूल दाखवलं, आपलं जे काही थर्ड मॉड्यूल आहे ना, हे आपलं थर्ड मॉड्यूल आहे. राईट, इथं तुम्हाला दिसून जाईल बघा.
कस्टम ऑडियन्स, क्रिएटिव्ह व्हिडिओ ऑडियन्स. मी याच्यामध्ये थर्ड मॉड्यूलमध्ये पूर्णपणे तुम्हाला समजू शकते कशी ऑडियन्स आपण क्रिएट करतो, ज्यांनी की आपला व्हिडिओ 100% बघितलाय, 20% बघितलाय, 50% बघितलाय. हे आपलं तिसरं मॉड्यूल आहे. याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं समजून जाईल की ऍक्च्युली आपण कसा डेटा ट्रॅक करतो आणि त्याच्यावरती रिटार्गेटिंग कसं करतो. ओके सर, थँक्यू. ओके. जनरली संतोष सर, तुम्हाला काय ना, तुमचा स्मॉल एरिया तुम्हाला टार्गेट करायचा आहे, बरोबर. त्याच्यामुळे हो. तुम्ही एंगेजमेंट कॅम्पेन्स रन करा. मी बरोबर तुम्हाला व्यवस्थित सगळे समजून सांगेल, त्याची काळजी करू नका. ओके सर, थँक्यू सर. ठीक आहे. ओके. मुग्धा मॅडम, तुमचा काय क्वेश्चन आहे? येस नो. ऍक्च्युली तुमच्या दोघांचे बिझनेस जे काय आहे ते सेमच आहे, प्रमोद सर आणि मुग्धा मॅडम, बरोबर. सर माझं कसं आहे, माझ्याकडे LIC आहेच, प्लस हेल्थ इन्शुरन्स आणि हा. जनरल तिघे पण आहे. ओके. हा. ते अच्छा, आहे. आणि आता मला एक थोडंसं एक विचारायचं होतं, ही एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणून आपण वापरू शकतो का? फॉर एक्झाम्पल अवेअरनेससाठी आपण थोडं, आता एखादी ऍड आहे, तर फॉर एक्झाम्पल मला जर एखादी हेल्थ प्रोडक्टची जर ऍड करायची असेल, तर जोपर्यंत त्या प्रोडक्ट फॉर एक्झाम्पल म्हणजे आता अनेक हेल्थ इन्शुरन्स हे EMI वर आलेले आहेत, जोपर्यंत लोकांना बरोबर. पण सांगत नाही EMI वर आलेले आहेत, ते हा. अवेअरनेससाठी आपण काही व्हिडिओज कॅम्पेन चालू, देन मग कन्सिडरेशन, देन कन्व्हर्शन, लीड जनरेशन पर्यंत असं करता येतं का? जर तुम्ही म्हणजे तुमच्या ऍडचं मला एक पिक्चर दाखवलं, मला एक फॉर एक्झाम्पल राहायचं, जसं तुमचं ऍडचं पिक्चर होतं तेव्हा तुम्ही हा. फीज लिहिली होती, तर हा. मी आहे ना तसं लिहू नाही शकत की कुठली अमाऊंट, कारण हेल्थ किंवा जो इन्शुरन्स बिझनेस आहे हा हा. क्लायंटचा जितक्या लोकांना तो इन्व्हॉल्व करेल, त्याचं एज, त्याचं हाईट वगैरे, किंवा तुम्ही फॅमिली साईज किती असेल त्या हिशोबाने EMI ठरलेला असतो, सॉरी प्रीमियम हा. ठरलेला असतो. हा. त्यामुळे असं मी एक फिक्स सांगू शकतो की 10,000 12,000 हा फिगर नाही देऊ शकत. नाही लिहू मी शकत. तेवढं सांगू शकतो की हेल्थ इन्शुरन्स EMI वर राईट. तेवढा एक मी EMI अवेलेबल अवेअरनेस असतो. निर्माण करू शकतो. हा. येस येस, EMI त्या अवेलेबल. हिशोबाने प्राइस टाकू नका तुम्ही, कारण प्राइस जनरली टाकू शकतच नाही तुम्ही. EMI अवेलेबल असेल तर काही काळासाठी आपण अवेअरनेस साठी असं पोस्ट करू शकतो का की सगळ्या गोष्टी, आता मी माझे आहे एक बनवलेलं पॅनल की त्यात दिलेलं की बुवा आता EMI वर गाडी पण मिळते, घर पण मिळतं, मोबाईल पण मिळतं, मग हेल्थ बरोबर. इन्शुरन्स का नाही? राईट. मग आता हेल्थ इन्शुरन्स ही EMI वर आले, असं मी पोस्टर बनवलं होतं हा. अवेअरनेस वाढण्यासाठी. जोपर्यंत जर तुम्ही सांगितलं की लोकांना अवेअरनेस महत्वाचा आहे, लीड बरोबर. जनरेशन पर्यंत येण्यासाठी आज आपण 60% अवेअरनेस वर आपण देतो असं विचार, राईट. आता हे तुम्ही तुमच्या तसं क्रिएटिव्ह आपण मध्ये पहिले करू आपण शकता. सॉरी, तुमचा आवाज कट होतो. हॅलो, मला एक विचारायचं होतं, असं आपण जे काही आहे ज्यावेळेस आपण कॅम्पेन क्रिएट करतो त्यावेळेस हा. आपण ह्या गोष्टी कन्सिडर करू शकतो का की आपण स्टार्टिंगला पहिले अवेअरनेस निर्माण करूया कस्टमर मध्ये की आता किंवा 3-4 दिवस आपण अवेअरनेस केलं म्हणजे लोकांना अवेअर होईल आपल्या ऍड बद्दल, देन मग आपण आपलं कुठल्या टाईपचे इन्शुरन्स आहे, हेल्थ इन्शुरन्स मध्ये कोणते बेनिफिट आहे किंवा काय राईट. आहे, मग त्यानंतर आपण मग त्यांना लँडिंग करू शकतो आपल्या व्हॉट्सअपवर किंवा आपले जे काही जो आपण लीड फॉर्म जनरेट लीड क्रिएट करून त्यांना कॉन्टॅक्ट करणं. राईट. 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 करू शकता तुम्ही, तसं काही अडचण नाही. फक्त तुमच्या बिझनेस मध्ये इश्यू काय माहितीये का? आता समजा माझ्याकडे एक डेमोसाठी मी ऍडव्हर्टाईज वगैरे काढून ठेवलेलं होतं. ठीक आहे, आता त्या ऍडव्हर्टाईज चालू आहेत का बघतो तुम्ही आधी. ओके, ठीक आहे. आता ह्या एक ऍडव्हर्टाईज होत्या जे की हेल्थ इन्शुरन्स किंवा इन्शुरन्स ऍडव्हर्टाईजच्या ऍड इथं रन आहेत. ह्या ऍडव्हर्टाईज आधी चालू आहेत चेक करतो मी. आता ही ऍडव्हर्टाईज बघा, इन्शुरन्स ऍडवायझर जबलपूर. ठीक आहे, आता ह्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. जर मी सी डिटेल्स वरती क्लिक केली, ही ऍडव्हर्टाईज चालू आहे 28 फेब्रुवारी 2026 पासून. ठीक आहे, त्यांनी एक व्हिडिओ जनरेट केलेला आहे. आता व्हिडिओ फक्त तुम्ही ऐका कशा प्रकारचा व्हिडिओ त्यांनी युज केलेला आहे. याच्यामध्ये त्यांनी काहीच मेन्शन नाही केलं. आता याच्यामध्ये
आता इथं काय केलेलं आहे त्यांनी, माझी स्क्रीन दिसत होती तुम्हाला? हो सर. ओके. ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, काही सांगितलेलं काय की या माझ्याकडे हेल्थ इन्शुरन्स मी हे करतोय काय? फक्त त्यांनी हेच सांगितलंय की त्यांची स्वतःची माहिती, मी आहे, माझं नाव काय असेल, मी हेल्थ इन्शुरन्स मध्ये काम करतो, और मी फक्त मदत करतो लोकांना. बरोबर. आता ही ऍडव्हर्टाईज काय 28 फेब्रुवारी पासून चालू आहे, अजूनपर्यंत इंस्टाग्रामने ती बॅन केलेली नाही. पण जर याच्यामध्ये त्यांनी यूज केला असता, जर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स पाहिजे काय पाहिजे तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, असं जर यूज केलं असतं त्यांनी, डायरेक्टली इंस्टाग्रामने फेसबुकने त्यांची ऍडव्हर्टाईज बॅन केली असते. कारण फायनान्शियल स्कॅम भरपूर चालतात इंडियामध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला अशा प्रकारची ऍडव्हर्टाईज आहे ती रन करावं लागेल. मी तुम्हाला वाटलं तर ती ऍडव्हर्टाईज आहे ना, त्याची लिंक पाठवून ठेवतो. अजून 2-3 ऍडव्हर्टाईज आहेत, ती पण तुम्हाला दाखवतो. ओके. ओके. तुमच्या हेल्थ इन्शुरन्स मध्ये असं कधीच यूज करणार नाही की तुम्हाला जर हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा असेल तर माझ्यापाशी या, किंवा 100% क्लाइम पाहिजे असेल तर माझ्याकडे इन्शुरन्स घ्या, असं तुम्ही यूज केलं ना, तुमच्या ऍडव्हर्टाईज रनच होणार नाही त्यासोबत. हे दुसरी ऍडव्हर्टाईज आहे, जर चालू आहे का चेक करूया आपण. राईट. आता हे त्यांनी क्रिएटिव्ह कोणत्या प्रकारचं यूज केलेलं बघा, म्युच्युअल फंड, हेल्थ इन्शुरन्स, टर्म लाईफ इन्शुरन्स. ठीक आहे. आता मध्ये हे काय वापरलेले, ऍड कॉपी पण त्यांनी काय लिहिलेलं नाही, फक्त कंपनीचे नाव याच्यामध्ये लिहिलेले आहे. आणि इथं काय लिहिलेलं आहे, सिनियर हेल्थ इन्शुरन्स कन्सल्टंट, नंबर दिलेला आहे, वेबसाईट दिलेली आहे. हा, याच्यामध्ये तुम्हाला एक सांगायचं झालं, जर तुमचं लँडिंग पेज असेल ना, एखादी वेबसाईट असेल ना तुमच्या नावाने, तर इंस्टाग्रामला अजून ट्रस्ट होतो. ठीक आहे. पूर्णपणे ट्रस्टवरती काम करतं जेव्हा तुम्ही लोन्स विकताय, हेल्थ इन्शुरन्स विकताय, होम लोन विकताय, राईट, किंवा जॉब्स रिलेटेड तुमचं हे आहे, ऍडव्हर्टाईज आहे, किंवा पॉलिटिकल रिलेटेड तुमची काय ऍडव्हर्टाईज आहे, तर याच्यामध्ये जर असा इंस्टाग्राम अजून अवेअर होतं, किंवा त्यांचे जे काही सिक्युरिटी आहेत ना ते भरपूर जास्त आहे. आता याच्यामध्ये पण काही लिहिलं नाही त्यांनी, फक्त त्याची स्वतःची इन्फॉर्मेशन दिली त्यांनी, काहीच दिलं नाही. म्युच्युअल फंड, हेल्थ इन्शुरन्स, टर्म लाईफ इन्शुरन्स, साईडला त्यांनी कंपनीचे नाव दिलेले, त्याचा स्वतः फोटो लावलेला आहे, नाव लिहिले, आणि इथे लिहिले फक्त सिनियर हेल्थ इन्शुरन्स कन्सल्टंट, नंबर दिलेला आहे, आणि त्याची स्वतःची वेबसाईट दिलेली. इथं त्यांनी काहीच दिलं नाही की मी स्वतः इन्शुरन्स विकतो, किंवा जर तुम्हाला इन्शुरन्स बद्दल माहिती पाहिजे असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, असं काहीच दिलेलं नाही. अजून तुम्हाला ऍडव्हर्टाईज दाखवतो. अशा प्रकारचं क्रिएटिव्ह तुम्हाला युज करावं लागणार, तेव्हा कुठे मग तुमच्या ऍडव्हर्टाईज विदाउट बॅन रन होतील. जसं मग बाकीचे बिझनेस आहेत त्याच्यामध्ये एवढं काही जास्त हे नाही, कारण त्याच्यामध्ये जास्त फ्रॉड चालत नाही इंडियामध्ये. हेल्थ इन्शुरन्स वगैरे याच्यामध्ये भरपूर सारे फ्रॉड चालतात, कारण सांगताना सांगते 100% तुम्हाला क्लाइम भेटून जाईल हे.
क्लिअर झाल्या गोष्टी? सेशन करायचं एंड आपलं आजचं. येस नो? ठीक आहे, चालेल. उद्यापासून आपण हे पूर्णपणे थेअरी होतं, उद्यापासून प्रॅक्टिकल सेशन बरोबर पूर्णपणे चालू होते. ठीक आहे, त्याच्यामुळे उद्या पण टाइम वरती जॉईन करा. हे रेकॉर्डिंग मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवून देईल. आणि कालचं जे काही रेकॉर्डिंग टाकलेले त्याच्यामध्ये पूर्णपणे प्रोसेस स्टेप बाय स्टेप सांगितलेले आहे. ते पण तुम्हाला महत्वाचं ठरेल. पेज वगैरे क्रिएट करून घ्या, म्हणजे जेव्हा 7-8 दिवस आपल्या कोर्सला कम्प्लीट होतील त्यावेळेस तुम्ही कॅम्पेन क्रिएट करायला घेतलं तरी चालू. ओके, रेकॉर्डिंग स्टॉप करतो मी, ग्रुपवरती रेकॉर्डिंग पेस्ट केली. ओके सर, थँक्यू. थँक्यू सर.